जिनके हात नाही होते उनके भी नसीब होते, हे म्हणायच्या गोष्टी आहेत. हात म्हणजे भविष्य नाही. हात हे भविष्य बघण्याचं माध्यम आहे फक्त. हात नाहीत म्हणून नशीब नाही गेलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं की उठल्या उठल्या पहिले हात बघायचा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक म्हणत आपला हात बघायला सांगितलं. का सांगितलं असेल बरं हे असं? हातावरती आत्महत्या ही खूप क्लिअर कळते. आत्महत्येची रेषा ही दिसतेच दिसते. आयुष्य रेषा ही जी आहे आपल्याला, त्याला आतमध्ये जर एखादा चौकोन असेल ना, तर तुम्हाला तुरुंगवास हा भोगावाच लागतो. तीळ हा हातावरती सर्वात वाईट गोष्ट. उत्तर भारतीयातले रील्स एवढे येत आहेत, त्याच्यामुळे आपण हनुमान स्तोत्र मागं विसरलोय आणि हनुमान चालीसा आपण खूप पुढे आलेली आहे. कोणीही व्यक्ती आल्यावर पहिले मी त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगतो आणि त्यावेळेला मग त्यांचा सगळा विश्वास बसतो. मी डायरेक्ट जर कन्सल्ट केलं तर कधीच विश्वास बसणार नाही. आपल्याला हातावरनं सगळं बघता येतं. त्याच्या आयुष्यात ज्या ज्या महत्त्वाच्या घटना येतात, आपलं शिक्षण, तर करिअर झाल्यानंतर त्याचं विवाह झाल्यानंतर संतती प्राप्ती झाल्यानंतर त्याचं वार्धक्य. पामिस्ट्रीमध्ये मला का जास्त विश्वास आहे, तर पामिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा हात बघतो, तुम्ही 2 माणसं समोर आणा नाहीतर 2000 माणसं समोर आणा, प्रत्येकाच्या लाईन्स वेगळ्या आहेत. 2 तारीख, 10 तारीख, सिंह रास, मेष रास, या खूप जनरलाइज गोष्टी आहेत. हे इतकं सोपं नाहीये पामिस्ट्री हे. त्यामुळे हे पामिस्ट्री हे थोडं मागं पडलं. 23 ते 30 हा जो महत्त्वाचा काळ आहे, ज्याच्यात बेसिक फाउंडेशन तयार होतं, तो काळ जो आहे तो घालवलेला असतो त्यांनी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबच्या तयारीत. पण त्यांच्या हातात गव्हर्नमेंट जॉबच नसतो. बिझनेसवाल्यांचा जो हात असतो तो खूप जास्त क्लिअर करतो. आउट ऑफ इंडिया सेटलमेंटचे चान्सेस हे तुमच्या हातावरचं चंद्रावरनं खूप क्लिअर करतात. बऱ्याचदा असं असतं 27व्या वर्षी जर लग्न केलं तर त्या लग्नात त्रास आहे. मी अशा सांगतो 27व्या वर्षी करू नका. हातावरनं घटस्फोट खूप क्लिअर दिसतो. मी हात बघतो तेव्हा लोकांना सांगतो की हातात वादावादीचे चान्सेस आहेत. घटस्फोटापर्यंत न्यायचं की नाही ते तुमच्यावरती आहे. बेसिकली विवाह रेषा म्हणजे लग्नाची रेषा नाहीच आहे, ती प्रेम संबंधाची रेषा आहे. सो मी हे पण सांगतो की यांच्या हातात संतती या वर्षी आहे किंवा या वर्षी नाहीच आहे. संतती होणार नाहीये. मी डॉक्टर आहे, माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे, पण बऱ्याचदा त्या मुलाच्या हातात नसतं. कुठल्याही गोष्टीचं व्यसन जे त्याला त्रास देणार आहे ते हातावरनं खूप क्लिअर करतं. आता ती लिगल केस कशाशी आहे हे आपल्याला बाकीच्या रेषांवरनं जोडावं लागतं. खूप जास्त क्लिअर दिसतं ते कॅन्सरचे काही हे आहेत का. मी त्याला बोललो की मला थोडंसं ना तुझ्या हातामध्ये समलैंगिकता म्हणजे तू गे आहेस असं मला दिसतं. तो म्हणाला सर हो आहे, पण मी घरच्यांना कसं सांगू. म्हणजे मायग्रेन वगैरे तर हातावरती हात बघितल्याच दिसतं की मायग्रेन आहे या व्यक्तीला. उपाय पण माझे खूप साधे सोपे असतात. म्हणजे आधीच माझ्याकडे जातक जो आलेला आहे तो त्रासलेला आहे हे मला माहीत असतं. त्यामुळे 1000-2000 रुपयाच्या वरचे उपाय मी देत नाही. ॲक्सिडेंट हे आयुष्य रेषेवरनं कळतं, पण त्या ॲक्सिडेंटचा फायनान्शियल काही फरक पडणार आहे का ते आपल्याला भाग्यरेषेवरनं कळतं. हे बोट चांगलं असणं किंवा ह्याचा खालचा जो उंचवटा आहे तो चांगला असणं खूप जास्त शुभ मानलं जातं. का मधलं बोट चांगलं असेल तर तुमच्याकडे पैसा खूप चांगला येतो. हे बऱ्याचदा वाकडी करंगळी असते. अशा लोकांना ना स्वतःला एक्सप्रेसच करता येत नाही. ती मस्तकरेषा चंद्रावरती आलेली असते, पण त्याला भाग्यरेषा नसते. सो स्ट्रगल जे असतं ते खूप जास्त असतं. मस्तकरेषा पण चांगली आहे आणि भाग्यरेषा पण चांगली आहे. अशी व्यक्ती व्यावसायिक कलाकार होते. ज्याची मस्तकरेषा आहे ती खूप सरळ आहे आणि भाग्यरेषा पण आहे. तो असतो खरं तर व्यावसायिक. म्हणजे प्रत्येक कलेतनं पैसे काढणं हे त्याला जमतं. मोती घातल्यावर जसा तो माणूस शांत होणार आहे का? हो, नक्की होणार आहे. पण त्याचं करिअर पण शांत होणार आहे. तुम्ही मोती घातलं तर त्याची चिडचिड नक्कीच कमी होईल, पण त्याचं करिअर पण धोक्यात येणार आहे. आता तुम्हाला एक नजर बाधेवरती एक छोटासा सोपा उपाय तुम्हाला सांगतो. प्रत्येकजण विचारतं माझ्या हातावरती फिश साईन आहे का? मग मला राजयोग आहे का? गुरुचं बोट आहे, त्याच्या खाली जर चौकोन असेल तर ती व्यक्ती तुम्ही कधीही बघा खूप चांगली कन्सल्टंट असते. तर तुमची ही जी हृदयरेषा आणि मस्तकरेषा जी आहे त्याच्यामध्ये फुल्यांचं चिन्ह असणं, एक्स मार्क, मिस्टेरियस क्रॉस म्हणतात त्याला. मिस्टेरियस क्रॉस हा काय दाखवतो तर तुम्हाला इंट्युशन पॉवर दाखवतो. पितृदोष हा म्हणजे पितरांचा दोष, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत त्यांचा दोष, बरोबर. आई वडिलांचा दोष नाही. तर आत्ता जे काही सगळं जगात चालू आहे, ट्रम्पचा हात बघा तुम्ही. बरं. ट्रम्पच्या हातावरती तुम्ही बघितलं तर त्यांचा मंगळ पण खराब झाला आहे आणि त्यांचा तुम्ही अंगठा बघितला तर अंगठ्याचं हे वरचं जे पेर आहे ते खूप असं ब्रॉड आहे. हेकेखोर व्यक्तीच जर लिगल केसमध्ये अडकली तर ती गुन्हेगार, ती नाही अडकली तर ती गुन्हेगार नाहीत. मग त्यांना आपण राजकारणी म्हणू शकतो. त्याच्यात कमीत कमी 2-3 भाग्यरेषा असणारच बिझनेसमॅनच्या. तुमच्या किती आहेत सर? आम्ही 5 वर्ष अभ्यास करून शिकलेलो आहोत. 5 मिनिटाच्या गुगलच्या नॉलेजवरती आम्हाला शिकवू नका. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका विषयावर पहिल्यांदाच गप्पा मारणार आहोत, जो विषय आपल्या संस्कृतीतला आहे, आपल्या मातीतला आहे आणि आपण आयुष्यात कसं वागलं पाहिजे किंवा आपण असं कसं वागू शकतो
किंवा आपण कसं वागणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं शास्त्र म्हणजेच हस्त सामुद्रिक शास्त्र अर्थात पामिस्ट्री या विषयावर गप्पा मारायला आपल्या पॉडकास्टमध्ये आलेत प्रद्योत पेंढरकर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं माझ्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि खूप वेगळा विषय पहिल्यांदाच आम्ही आमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून घेऊन येतोय. आधी मला मुळात सांगा की या पामिस्ट्रीकडे म्हणजे या शास्त्राकडे वळण्याआधी तुम्ही काय करत होता? बेसिकली 2011 साली शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच नावाने आपण एक संस्था चालू केली, ज्याच्यामध्ये आपण शिवकालीन युद्धकला शिकवतो. म्हणजे लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला हे सगळे शस्त्रविद्या मी आणि माझ्या मिसेसनी मिळून शिकवली. त्याच्यानंतर 2021 साली आपण प्रोडक्शन हाऊस चालू केलं, ज्याच्या अंडर आपण शेर शिवराज, सुभेदार, सापळा, केस नंबर 99 आणि आत्ता दृश्य नावाचं एक पिक्चर येतं. हे पिक्चर आपण प्रोड्यूस केले. राजवारसा आर्टिफॅक्ट्स नावाने आपलं एक दालन आहे, ज्याच्यामध्ये तलवारींचे रेप्लिका, शिवाजी महाराजांचे मूर्त्या असं सगळं आपण विक्रीस ठेवलेलं आहे. आणि राजवारसा रॉयल रेंटल्स नावाचं आपलं एक शॉप आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट्युम्स रेंटनी देतो. आणि नॉईज स्टोरीज नावाचा एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, जो इथे BMCCमध्येच आहे. असे बाकीचे सगळे माझे व्हेंचर्स आहेत. पण मग ते करत असताना एकदम या शास्त्राकडे कसे वळलात? ॲक्च्युली खरं तर ह्या शास्त्राची मला पहिल्यापासून आवड होती. माझे वडील कुंडली बनवायचे. त्यांची पुस्तकं मी वाचली होती, पण कुंडली मला काही जमली नाही. आणि इथं पुण्यात एक संस्था आहे, त्यांना मी फोन केला की मला कुंडली शिकायची आहे. ते म्हणले आमची बॅच कुंडलीची संपलेली आहे, पण पामिस्ट्रीची चालू आहे. मी त्याला एनरॉल केलं, तिथे शिकायला सुरुवात केली 2014 साली. साधारण 14 ते 17 शिक्षण घेतलं. 17 नंतर प्रॅक्टिस करण्याची सुरुवात केली, पण ती खूप छान जमली. आणि आज 2026 आहे, सो गेल्या 9 वर्षात बऱ्यापैकी आता मला त्याच्यातल्या गोष्टी कळायला लागल्या आहेत आणि प्रॅक्टिस छान चालू आहे. पण सर, हा विषय खूप कमी प्रमाणात आपल्या समाजामध्ये फेमस असं म्हणजे पूर्वी होता, पण आता मधल्या काही काळात टॅरो, पत्रिका किंवा असे न्यूमरोलॉजी या सगळ्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण मला असं वाटतं हे शास्त्र म्हणजे हस्तशास्त्र जे ते आपल्या संस्कृतीतलं आणि आपल्या सायन्समध्ये त्याला एक चार्ट्स आहेत आणि सगळं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बेसिकली हे थोडंसं मागं पडण्यामागचं कारण असं आहे, हे खूप जास्त डिटेल्ड आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 2 नंबर हा लगेच कळतो. म्हणजे कोणाचा 2 नंबर आहे, आज लहान मुलाला जरी विचारलं तरी तो सांगतो माझा 2 नंबर आहे. पण पामिस्ट्रीमधली भाग्यरेषा जर चंद्रावरनं गेली आणि शनिवरती गेली, त्याचा अर्थ काय हा भल्याभल्यांना नाही माहिती. कारण ते शिकायला जवळपास मी तेच सांगतो 3 वर्ष मला लागले शिकायला. पण न्यूरोलॉजीचे क्लास 2 दिवसांचे सेशन्समध्ये होतं. कुंडली जर तुम्ही म्हणाल तर कुंडली खूप जास्त डिटेल्ड आहे. फक्त त्याच्यात प्रॉब्लेम एक असा असतो की कुंडलीमध्ये जन्मठिकाण, जन्मदिनांक आणि जन्मवेळ ही खूप जास्त ॲक्युरेट असेल तरच ती कुंडली काढता येते. कुंडली काढण्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. समजा आपण पुण्यातलं बघतोय, पुण्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला कमीत कमी 10-12 बाळं कमीत कमी जन्माला आलेले असतील. त्या सगळ्यांचं नशीब किंवा त्या सगळ्यांचं आयुष्य सेमच आहे का? त्यांचं सोडा, जे 2 जुळी मुलं जन्माला येतात त्यांचं तर सगळंच सेम आहे. जन्म ठिकाण सेम आहे, जन्मवेळ सेम आहे, जन्मतारीख सेम आहे, तरी पण त्यांचं भविष्य वेगळं असतं. मग ते कसं चेक करणार? त्याच्यापेक्षा पामिस्ट्रीमध्ये मला का जास्त विश्वास आहे, तर पामिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा हात बघतो, तुम्ही 2 माणसं समोर आणा नाहीतर 2000 माणसं समोर आणा, प्रत्येकाच्या लाईन्स वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या लाईनची सुरुवात काहीतरी वेगळी असेल, शेवट काहीतरी वेगळी असेल किंवा मध्ये तो लाईन वेगळी असेल. त्यामुळे हे खूप जास्त त्या माणसाच्या गोष्टी सांगतं. पण जेव्हा आपण नॅचरली गोष्टी बघतो किंवा 2 तारीख, 10 तारीख, सिंह रास, मेष रास या खूप जनरलाइज गोष्टी आहेत. आणि ह्या ज्या आहेत ह्या खूप पर्सनल गोष्टी आहेत, हातावरती जे बघतो ते. त्यामुळे हे थोडंसं मागं पडलं आणि ज्या जनरलाइज गोष्टी आहेत त्या पुढे आल्या. कारण ते सांगणं खूप सोपं आहे, ते बघणं खूप सोपं आहे. टॅरो कार्ड असेल, न्यूमरोलॉजी असेल, तुम्हाला जन्मतारीख ही कोणाचीही काढता येते. आज इंटरनेटवर गेलात की तुम्ही कोणाची, नरेंद्र मोदींसकट सगळ्यांची जन्मतारीख काढू शकता आणि त्या जन्मतारखेवरून आपण त्यांचं भविष्य सांगू शकतो. हे इतकं सोपं नाही आहे पामिस्ट्री हे. त्यामुळे हे पामिस्ट्री हे थोडं मागं पडलं. पण एक्झॅक्टली हे शास्त्र काय आहे? म्हणजे तुमच्या हातावरच्या रेषा काय असतात आणि त्या कशा तुम्हाला गाईड करू शकतात आणि कुठल्या कुठल्या विषयात गाईड करू शकतात? बेसिकली मी थोडंसं उलटं म्हणेन की हातावरनं काय काय नाही बघता येत, कारण याला उत्तरच नाही आहे. आपल्याला हातावरनं सगळं बघता येतं. म्हणजे माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात ज्या ज्या महत्त्वाच्या घटना येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल शिक्षण,
सर्वात पहिले आपण शिक्षण बघू, कारण सुरुवात तिथनं होते. शिक्षण झाल्यानंतर करिअर झाल्यानंतर त्याचं विवाह झाल्यानंतर संतती प्राप्ती झाल्यानंतर त्याचं वार्धक्य, म्हणजे त्याचा उत्तरार्ध कसा असेल, या गोष्टीत प्रत्येक गोष्टी आपल्याला हातावरनं बघता येतात. म्हणजे शिक्षण त्यांनी कुठल्या स्ट्रीममध्ये करावं, त्यांनी आर्ट्स घ्यावं, कॉमर्स घ्यावं, सायन्स घ्यावं, हे केल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग करावं, MBA करावं का डॉक्टरच्या ह्याच्यात जावं, आर्ट्स घेतलं तर त्यांनी सायकोलॉजी करावी का कॉमर्स घेतल्यानंतर CA करावं, वकिली करावी, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला लोकांना सांगता येतात. म्हणजे एखाद्या हातावरती जर समजा कन्सल्टेशन खूप चांगला असेल आणि तो मुद्देसूद गोष्टी मांडू शकत असेल, तर मी त्याला सरळ सांगतो तू लॉमध्ये जा. त्या माणसाच्या हातमध्ये खूप जास्त डीप रिसर्च दिसत असेल, तर मी म्हणतो अशा ठिकाणी जा जिथं रिसर्चची गरज आहे किंवा ॲनालिसिस करण्याची गरज आहे. मग ते डेटा ॲनालिसिस पण असू शकतं किंवा अगदी एखादा जो सायंटिस्ट आहे ते सुद्धा असू शकतं. सो इतक्या डिटेल गोष्टी आपण शिक्षणाच्या बाबतीत लोकांना सांगू शकतो. त्याच्यानंतर येतं करिअरमध्ये 3 पार्ट आहेत आपल्या भारतात. एकतर जॉब, गव्हर्नमेंट जॉब किंवा मग बिझनेस. मग त्या व्यक्तीने गव्हर्नमेंट जॉब करावा का, त्याच्या हातात आहे का, तो करावा का म्हणण्यापेक्षा ते मिळण्यावर आहे. तेव्हा त्याच्या हातात गव्हर्नमेंट जॉब आहे का. माझ्याकडे लोक बऱ्याचदा असे येतात ना, जे 29-30 वर्षाचे असताना येतात. त्यांच्या उमेदीचं वर्ष जी असतात ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबच्या तयारीत गेलेली असतात. 23 ते 30 हा जो महत्त्वाचा काळ आहे, ज्याच्यात बेसिक फाउंडेशन तयार होतं, तीच लोक तो काळ जो आहे तो घालवलेला असतो त्यांनी फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉबच्या तयारीत, पण त्यांच्या हातात गव्हर्नमेंट जॉबच नसतो. त्यामुळे माझं म्हणणं असतं की गव्हर्नमेंट जॉबचा तुमचा जर प्रश्न असेल ना, तर तुम्ही 20-22च्या आसपास माझ्याकडे आलं पाहिजे. नाही तेव्हा आपल्याला कळेल की गव्हर्नमेंट जॉब आहे की नाही. बरं, म्हणजे करिअरची सुरुवात करणाऱ्यांनी खरं त्याच वेळेला आलं पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब नसेल तर तो विषय तिथंच संपतो. मग उरतात 2च गोष्टी, एकतर प्रायव्हेट जॉब नाहीतर मग बिझनेस. बिझनेसवाल्यांचा जो हात असतो तो खूप जास्त क्लिअर करतो. बिझनेसमध्ये तुम्हाला बिझनेसवाल्यांची भाग्यरेषा जी असते ती कधीच सरळसोट एकत्र नसते, ती कायम बदललेली असते. कारण बिझनेसमन कधीच एकच बिझनेस करत नाही, कायम त्याला पॅरलल बिझनेस असतात. त्यामुळे त्यांच्या पॅरलल भाग्यरेषा, एकापेक्षा जास्त भाग्यरेषा अशा असतातच. म्हणजे आता ही जी भाग्यरेषा आहे त्याच्यात कमीत कमी 2-3 भाग्यरेषा असणारच बिझनेसमनच्या. तुमच्या किती आहेत सर? माझ्या 2पेक्षा जास्त आहेत. आणि जे प्रायव्हेट जॉब करतात त्यांच्या भाग्यरेषा एकच असते, फक्त ती तुटलेली असते दरवेळेस, कारण ते स्विच खूप जास्त मारतात. आज ह्या कंपनीत आहे, उद्या त्या कंपनीत आहे. तेव्हा त्यांच्या ह्याच्यात बऱ्याचदा हातावरनं एक रेषा चालू होते, ती संपते, दुसऱ्या बाजूनी दुसरी चालू होते, तिसरी संपते, ती चालू होते. सो हातावरनं या गोष्टी खूप क्लिअर कळतात की या माणसांनी काय केलं पाहिजे. बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो की मी आउट ऑफ इंडिया सेटल होऊ शकतो का, किंवा आउट ऑफ इंडिया मला बिझनेस किंवा जॉब मिळेल का. सो ते पण हातावरनं कळतं, कारण आउट ऑफ इंडिया सेटलमेंटचे चान्सेस हे तुमच्या हातावरचं चंद्रावरनं खूप क्लिअर करतात. सो हे झाले जॉबचे, करिअरचे प्रश्न झाले. त्याच्यानंतर झालं विवाहाच्या संदर्भात खूप महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे विवाह कधी करावा आणि कधी करू नये. म्हणजे बऱ्याचदा असं असतं 27व्या वर्षी जर लग्न केलं तर त्या लग्नात त्रास आहे. मी अशा सांगतो 27व्या वर्षी करू नका, तुमच्या हातात 29व्या वर्षाचा योग आहे त्या वर्षी करा. सो त्या पण खूप गोष्टी क्लिअर करतात. दुसरी गोष्ट असते, विवाहानंतर काही प्रॉब्लेम आहेत का. सध्याचा खूप मोठा विषय झालेला आहे तो घटस्फोट. तसे काही प्रॉब्लेम आहेत का, ते हातावरनं खूप क्लिअर करतात. हातावरनं कळतं, ते खूप क्लिअर करतं. आता मी खरं तर मी या विचाराचा आहे की भारतीय संस्कृतीत घटस्फोट याला एकही दिवसाचं काही, म्हणजे त्याचा उल्लेख पण नाही. म्हणजे लग्नासाठी 5-5 दिवसांचे विधी आहेत, पण घटस्फोटासाठी एक साधा उल्लेख पण त्याचा नाही आहे. गेल्या 20 वर्षाच्या आधी हात असेच होते, रेषा अशाच होत्या, पण घटस्फोट खूप कमी व्हायचे. आत्ताचे घटस्फोट होण्याचं कारण वेगळे आहेत, कारण लोक ॲडजस्टमेंट करायला खूप कमी येतात. त्यामुळे मी हात बघतो तेव्हा लोकांना सांगतो की हातात वादावादीचे चान्सेस आहेत. घटस्फोटापर्यंत न्यायचं की नाही ते तुमच्यावरती आहे. मी जेव्हा लोक माझ्याकडे येतात की लग्न जुळवायचं आहे, मी बघताना काय बघतो, त्या दोघांचं स्वभाव किती जुळतो आहे, त्या दोघांना संतती प्राप्ती आहे का, त्या दोघांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या दोघांचं आरोग्य कसं आहे, हे बघूनच मी हो की नाही सांगतो. सो ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं वृद्धापकाळ. वृद्धापकाळमध्ये तुम्हाला कोणावरती डिपेंड राहावं लागणार आहे का, तेव्हा तुमच्याकडे पैसे कसे असणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं वृद्धापकाळ इथे जाणार आहे का आउट ऑफ इंडिया. आता काय झालं आहे, बरीच मुलं गेलेली आहेत परदेशात आणि ते पालकांना बोलवतात, पण पालकांची इच्छा नसते जाण्याची. सो त्यातले जे वादविवाद आहेत ते पण हातावरती कळतात की परदेशात जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे.
गेले तर काय त्रास होईल, नाही गेले तर काय त्रास होईल, हे सगळे मुद्दे आपल्याला हातावरनं बघता येतात. पण सर हे तर झालं त्यांच्या लग्नामधलं आणि हे सगळं एक सहजीवनाचं. पण आजकाल आता एक लिव्ह इन हे पण एक कॉन्सेप्ट आहे ना, राईट. की लग्न न करता बरेच कपल्स बरोबर. एकत्र राहतात. मग त्याच्या वेळेला सहजीवन बघितलं जातं का लग्नाचा योग बघितला जातो हाताप्रमाणे? बेसिकली विवाह रेषा म्हणजे लग्नाची रेषा नाहीच आहे. बर. कारण मिनिमम 99% लोकांना एकापेक्षा जास्त विवाह रेषा असतातच हातावरती. सो विवाह रेषा ही विवाहाची रेषा नाही आहे, ती प्रेम संबंधाची रेषा आहे. कुठलाही माणूस, कोणीही असू देत, कुठलाही माणूस आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीवरती प्रेम करतो असं होत नाही. त्याच्या आयुष्यात माणसं येतच असतात आणि ते हातावरती खूप क्लिअर कळतं. सो माझं म्हणणं आहे की हातावरच्या रेषा जेव्हा ते कन्वर्ट होतं रिलेशनमध्ये किंवा कन्वर्ट होतं एखाद्या लिगल बाउंड्रीमध्ये, तेव्हा आपण त्याला लग्न म्हणतो, एवढंच आहे. सो लिव्ह इन हातावरनं कळतं का, तर तो माणूस स्वतःचे स्वतः निर्णय घेणारा असेल, त्याचे सगळे डिसिजन तो स्वतःला पटतील असे घेणारा असेल आणि तो जर जगाची बंधनं झुगारून म्हणजे निर्णय घेणारा असेल, तर तो लिव्ह इनमध्ये नक्की राहू शकतो. आणि माझं मत असं असतं की ज्यांना बंधनात अडकायला आवडत नाही अशांनी लिव्ह इनमध्ये राहावं. आणि तेच आपल्याला हातावरून खूप कळतं की ह्या व्यक्तीला काय त्रास होऊ शकतो लिव्ह इनमध्ये राहिल्यावर आणि लग्न केल्यावर काय त्रास होऊ शकतो. या गोष्टी आपण खूप क्लिअर हातावरनं बघून सांगू शकतो. पण हे झालं सर लग्न, घटस्फोट. पण लग्न करताना जसं पत्रिकेमध्ये आपण म्हणतो की ह्यांचे 12 गुण जुळतायत, 18 गुण जुळतायत, म्हणजे काय माहिती नाही. पण हे म्हटलं जातं. बरोबर. तर तसं हातावर बघून पण काही असतात का गुण? बेसिकली हात आपण जेव्हा बघतो ना, आता तुम्हीच स्वतःच आत्ता एक विषय म्हणलात की 12 गुण जुळले, 18 गुण, त्याचा अर्थ माहीत नाही. हाच प्रॉब्लेम आहे की 99% लोकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. पण 18पेक्षा जास्त गुण जुळले की लग्न करायचं, 18पेक्षा कमी गुण जुळले की लग्न नाही करायचं. हे सर्रास एक थंब रूल सारखं आहे. पण माझं म्हणणं तेच आहे की 18पेक्षा जास्त गुण जुळलेत म्हणून घटस्फोट झालेच नाही आहेत का, किंवा 18पेक्षा कमी गुण जुळले ज्यांनी कुंडली बघितलीच नाही आणि लग्न केलेत म्हणून ती सगळी लग्न मोडली आहेत का. माझं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याच गोष्टीला एक थंब रूल देऊ नका. याला थोडंसं आपण ब्रॉड माइंडने बघितलं तर लग्न जुळवताना मी दोघांना समोर बसवतो. तुम्हाला जर लग्न करायचं आहे तर 5 गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत. एक तर दोघांची हेल्थ, दोघांचे योग आहेत का हे सर्वात पहिले, की योग आहेत का बाबा. ह्या म्हणजे तुमच्या आयुष्यात जर 28व्या वर्षी योग आहे आणि यांच्या आयुष्यात 29व्या वर्षी योग आहे, तर ते दोन्ही जुळत आहेत का ते पहिले बघायला पाहिजे. त्याच्यानंतर दोघांचे स्वभाव, एखाद्याचा स्वभाव दुसऱ्याला मॅच होतोय का, किंवा स्वभावात काय बदल केले पाहिजेत. एखादा खूप स्पष्ट बोलणार आहे आणि एक अबोलच आहे, त्या दोघांचं कधीच पटणार नाही आहे. किंवा एखादा स्वतःला एक्सप्रेसच करू शकत नसेल आणि एक खूप एक्सप्रेस करतोय, त्यांचे वादच होणार आहेत. बरोबर. मग मी सांगतो की हे प्रॉब्लेम आहेत, हे तुम्ही ॲडजस्ट करणार असाल तरच लग्न करा. म्हणजे 5 गोष्टींमधले पहिले झालं योग, दुसरं झालं स्वभाव, तिसरं झालं आर्थिक परिस्थिती. कारण ह्या गोष्टींमुळे खूप जास्त वाद होतात. समजा 5 वर्षानंतर लग्न झालं, लग्नाच्या वेळेस खूप चांगलं आहे, पण पुढे जाऊन 5 वर्षांनी त्याच्या हातात काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि असा प्रॉब्लेम असेल जो क्युअर पटकन होणार नाही आहे. अशा वेळेस आर्थिक गोष्टींमुळे पण वादविवाद खूप जास्त होऊ शकतात. सो मी बघताना म्हणजे हात जेव्हा बघतो तेव्हा सांगतो पण ह्या वर्षात आर्थिक अडचण येणार आहे, तुम्हाला यांना सपोर्ट करायचा आहे, सपोर्ट करायला तयार असाल तरच लग्न करा. हे इतकं क्लिअर हो कळतं हो सर? म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट वर्ष कळतं की ह्या वर्षात तुम्हाला आर्थिक अडचणी येणारच आहेत आणि त्या काळात जपून राहायचं आहे. सो हे मी आधी सांगतो की तुमचं ह्या वर्षात अडचणी येणार, तुम्ही सपोर्ट करायला तयार असाल तरच पुढे जा. त्यावेळेला आर्थिक प्रॉब्लेम आला आहे म्हणून तुम्ही सोडणार असाल तर आत्ताच करू नका. बरोबर. चौथी गोष्ट संतती प्राप्ती. एखाद्याच्या हातात संतती नसतेच किंवा काहीतरी पितृदोष आहेत किंवा काही गोष्टी त्याच्यामुळे संतती होणार नसते. सो मी हे पण सांगतो की यांच्या हातात संतती ह्या वर्षी आहे किंवा ह्या वर्षी नाहीच आहे, संतती होणार नाही आहे, हे जर मान्य असेल तर पुढे जा. बेसिकली हे कसं आहे माहिती का, आपण गाईड देतो एक की हे होणार आहे, हे होणार नाही आहे. जे होणार आहे ते ॲक्सेप्ट करणार असाल तर लग्न करा, जे नाहीच होणार आहे तेही ॲक्सेप्ट असेल तरच लग्न करा. म्हणजे भोगायला आणि उपभोगायला दोन्हीला तयार असाल तर लग्न करा. इतकं साधं आपण त्यांना 4 टाकून देतो. ह्या गोष्टी आपण त्यांना सांगतो की अशा अशा आहेत, तुम्ही जर करणार असाल तरच पुढे जा. पण हेच जर तुम्ही कुंडली बघितली तर कुंडलीमध्ये तुम्ही जेव्हा 18 गुण म्हणता तेव्हा याचा काहीच अर्थ कळत नाही. हां, कुंडलीत कळतात का, या सगळ्या गोष्टी कळतात, पण कोणीच कुंडलीचा फलादेश बघत नाही लग्न जुळवताना. फक्त कुंडलीचं म्हणजे योग जुळवून बघतात आणि त्यातनं ह्या काहीच गोष्टी क्लिअर होत नाही.
पण सर आता आपल्या हातावरच्या रेषा जन्मतः आपल्या हातावर असतात. येस. मग कधीपासून तुम्ही एखाद्या बाळाचा किंवा एखाद्या लहान मुलाने आपला हात दाखवून किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता? ते काय वयाची अट बेसिकली काय? मी असं म्हणतो की 12 वर्षानंतर बघावं. हं. आधी काही प्रॉब्लेम असेल म्हणजे बऱ्याचदा असं होतं, आता माझ्याकडे अगदी 5-6 वर्षाची मुलं पण येतात कारण त्यांना ऑटिझम असतो किंवा त्यांना बोलता येत नसतं. बऱ्याचदा असं होतं की 4-5 वर्षाचं मूल झालं पण बोलतच नाही. हं. मग ते काय? त्याच्यासाठी आपण हात बघतो. बरोबर. पण काही प्रॉब्लेम नसेल तर मी सांगतो 12 वर्षाच्या आधी मी बघणार नाही. कारण प्रत्येक माणूस इथं मी जसं कायम म्हणतो, माणूस हा उपभोगायला आणि भोगायला दोन्हीला आलेला आहे. आपण त्याच्या आयुष्यात 12 वर्षाच्या आधी लुडबुड करायची नाही. त्याला जे काही त्रास आहे, जे काही सुख आहे ते सगळं भोगू देत आणि उपभोगू देत. हां, 12 वर्षानंतर का? तर त्यांना त्यांची लाईन ठरवायची असते, करिअर ठरवायचं असतं. त्याच्यासाठी मी म्हणतो 12 वर्षानंतर आणा. आधी त्याला जे काही मस्ती करायची. बऱ्याचदा मला फोन येतात, "सर आमचा मुलगा खूप जास्त मस्ती करतोय, त्याचा हात बघता का?" म्हटलं, "नाही, करू देत मस्ती." त्याची मस्ती जे काय ते 12 वर्षानंतर आपण हात बघू आणि काय कारण आहे ते बघू. हं. सो माझं मी एक हे ठरवलं की 12च्या आधी बघायचं नाही. पण आता समज 12 वर्षानंतर मूल मोठं झालं, त्याच्यानंतर आता त्याला त्याच्या करिअरसाठी, कारण हेही आई-वडिलांचं खूप एन्झायटी असते, की आपल्या मुलांनी काय व्हावं किंवा तो काय व्हायला पाहिजे किंवा आई-वडिलांची इच्छा आपल्या मुलांनी काय व्हायचं आणि जर हातावरती वेगळंच असेल, तर ते तुम्हाला समजावताना कितपत त्रास होतो? बेसिकली काय होतं ना, लोकं त्यांचे काही रूल्स किंवा त्यांचा एक हे घेऊनच आलेले असतात, की मी डॉक्टर आहे, माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे. बरोबर. पण बऱ्याचदा त्या मुलाच्या हातात नसतं. आता परवाच एक क्लायंट आलं होतं. त्याचे वडील गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत, कलेक्टर आहेत. पण त्यांच्या मुलाच्या हातात नाहीच आहे गव्हर्नमेंट जॉब. त्यांची अशी अपेक्षा होती, की त्यांनी UPSC, MPSC करायला पाहिजे. पण त्या मुलाचं बुधं खूप खराब होता. बुधं म्हणजे करंगळी. करंगळीचं बोट खूप खराब होतं. त्या मुलाला एक्सप्रेसच करता येत नाही. त्या मुलाला बोलताच येत नाही. आणि UPSC, MPSC म्हटलं की खूप जास्त तुम्हाला इंटरव्ह्यूवरती भर द्यावा लागतो. मग मी अशा वेळेस त्यांना गाईड केलं की याला इंटरव्ह्यू नसलेल्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला लावा. हं. त्याच्या हातात गव्हर्नमेंट जॉबची लाईन होती का? हो. पण MPSC, UPSC नाही करू शकत कारण त्याचा बुधं खराब आहे. मग आपण त्यांना ऑप्शन देतो की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच करायचा आहे ना, जिथं फक्त रँकिंगनी गव्हर्नमेंट जॉब मिळू शकेल. एक्झाम म्हणजे रिटन एक्झामनी मिळू शकेल अशा ठिकाणी लावा. अशा ठिकाणी मिळेल. सो हे आपण खूप सोपं करून देतो. म्हणजे त्या मुलाच्या हातात जर MPSC, UPSC नाही आहे, नका त्याला त्रास देऊ त्याला. त्याला अल्टरनेटिव्ह शोधा आणि ते करा. हे इतक्या सहज मी त्यांना एक्सप्लेन करून सांगतो. जेव्हा त्यांना त्यांच्या मुलाचंच आता बेसिकली कसं होतं, माझ्याकडे कोणीही व्यक्ती आल्यावर पहिले मी त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी सांगतो आणि त्यावेळेला मग त्यांचा सगळा विश्वास बसतो. मी डायरेक्ट जर कन्सल्ट केलं तर कधीच विश्वास बसणार नाही. पण माझी प्रोसेस अशी आहे, कोणीही व्यक्ती माझ्याजवळ आल्यानंतर पहिले 2-3 मिनटं मी त्याचा स्वभाव, त्याच्या स्वभावातले चांगले वाईट गोष्टी, त्याच्या स्वभावाने त्याच्या करिअरवरती, त्याच्या शिक्षणावरती पडणारा फरक हा पहिले 2 ते 3 मिनटं, 5 मिनटं मी पहिले सांगतो आणि मग त्याच्यानंतर लोकांना ते पूर्ण पटल्यानंतर कोणी काही मग बोलत नाही. पण पहिल्यांदा आलेले असतात तेव्हा खूप जास्त गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात, की माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण जेव्हा ह्या गोष्टी आपण समजावतो, कन्सल्ट करतो, तेव्हाच ते सगळं क्लिअर होतात आणि मग ते खुश होऊन ॲग्री करून जातात. पण आता समज एखाद्या माणसाला प्रश्न असेल, की त्यांनी नोकरी करावी का व्यवसायात जावं? कारण हे 2 पूर्णपणे आयुष्याकडे बघण्याचे वेगळे Yes. दृष्टिकोन आहेत, राईट. असं मला वाटतं. तर मग अशा वेळेला तुम्ही त्यांना काय बघून गाईड करता, की ह्यानी म्हणजे गव्हर्नमेंट जॉब हा वेगळाच मुद्दा आहे. राईट. पण बिझनेस आणि नोकरी या 2 वेगळ्या Yes. गोष्टी आहेत. आता सर्वात महत्त्वाचं बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? एक तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी खूप जास्त लागते. म्हणजे त्यांचा मंगळ स्ट्रॉंग पाहिजे. दुसरं मार्केटिंग. ज्या माणसाला स्वतःला विकता येतं ना, तोच बिझनेस करू शकतो. सो त्याचा बुध चांगला असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं त्याची भाग्यरेषा चांगली असायला पाहिजे. म्हणजे त्याचं भाग्यरेषा आणि शनी पर्वत. म्हणजे त्याच्यात काय काय चांगलं असलं पाहिजे तर मंगळ, त्याच्यानंतर बुध, शनी आणि भाग्यरेषा या 4 गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. तरच मी सांगतो की तू बिझनेस कर. या 4 मधला एक जरी कमी असेल तर मी त्याला सांगतो की तू बिझनेस करू शकतो. ही कमी आहे. आयदर तू पार्टनर घे ज्याच्याकडे ह्या क्वालिटीज आहेत. नाही तर तू सरळ अशा याची माणसं कामाला ठेव, तुझ्याकडे जॉबला ठेव आणि तू बिझनेस कर. हां. तुझी कमतरता ते भरून Yes. काढतील. ओके. माझं काय म्हणणं असतं की तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे ना, ती दुसऱ्याकडनं घ्या, उधार घ्या आणि त्याच्यावरती चला. सो हे झालं बिझनेसचं. जॉबसाठी मी काय बघतो कन्सिस्टन्सी. जॉबमध्ये प्रचंड कन्सिस्टन्सी लागते. बिझनेसमध्ये पण लागतेच. पण जॉबमध्ये तुम्हाला दुसऱ्याच्या अंडर काम करण्याची कन्सिस्टन्सी लागते. म्हणजे एखाद्याने मला काम सांगितलं आणि ते मी करीन, हे बिझनेसवाल्यांकडे कधीच नसतं.
सो ते जॉबवाल्यांकडे असतं. म्हणजे त्याची ऐकून घेण्याची कॅपॅसिटी किंवा तो एखाद्या व्यक्ती आपल्याला बोलतोय आणि त्याच्यावरती तो रिॲक्ट कसा होतोय त्याची कॅपॅसिटी. त्याच्यानंतर त्याच्या हातात गुरु चांगला आहे का? गुरु का चांगला? तर हा माणूस सरळ मार्गी काम करतो. एक त्याला काम दिलं त्याचं तो काम करत जातो. बिझनेसवाला कधीच सरळ मार्गी काम करत नाही. त्याला एक काम दिसलं, एक काम थोडंसं पुढं चाललं की लगेच दुसरं काम सुचतं आणि तो त्या मार्गी लागतो. सो जॉबवाल्यांचा गुरु मी चांगला असेल तर ते बघतो. भाग्यरेषा प्रत्येक ठिकाणीच चांगली असतेच असं नाही. पण मग भाग्यरेषा चांगली नसेल, बऱ्याचदा असं होतं की त्याला, आता माझा एक मध्ये क्लायंट होता, 35व्या वर्षानंतर त्याची भाग्यरेषाच चांगली नव्हती. पण त्याला इथे नाही, परदेशात योग चांगले होते. मी त्याला सांगितलं परदेशात जॉब कर, पण परदेशात जॉबच करायचा. आज तो बहरीनमध्ये खूप चांगलं कमावतोय. वा. सो हे ऑप्शन आपण सगळ्या हातावरनं देतो. म्हणजे जॉब करायचा का बिझनेस करायचा का गव्हर्नमेंट जॉब, हे तिन्ही स्ट्रीम आपण पूर्ण आखून देतो त्यांना. सर, हे झालं त्या व्यवसाय आणि या बाबतीत. आजकालची पिढी बरीचशी दुर्दैवाने व्यसनाधीन झालेली दिसते. बरोबर. व्यसनांच्या आहारी असतात. मग ते सोशल मीडियाचं व्यसन असेल किंवा दारू, सिगरेट या गोष्टींचं व्यसन असेल, हेही कळतं हातावरनं. बेसिकली व्यसन म्हणजे कुठलीही सवय निगेटिव्ह. हां, नाही. व्यसन हे पॉझिटिव्ह पण असतं. बरोबर. म्हणजे एखाद्याला वाचण्याचं व्यसन असतं, तो इतकं वाचत बसतो की शेजारी बसलेला आहे त्याचं पण त्याला हे नसतं. व्यसन हे कुठलीही गोष्टीची जास्त लागलेली सवय. करेक्ट. सो हे आपल्याला शुक्रवारनं खूप क्लिअर कळतं. अच्छा. हां, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काही आहे का ते आयुष्यरेषेवरनं कळतं. म्हणजे ते व्यसन वाईट आहे का चांगलं आहे ते आपल्याला आयुष्यरेषेवरनं क्लिअर कळतं. मग ते कुठल्याही दारू असेल, सिगरेट असेल, जसं तुम्ही म्हणला सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं व्यसन जे त्याला त्रास देणार आहे ते हातावरनं खूप क्लिअर कळतं. पण म्हणजे प्रॉपर त्याच्या रेषा तशा तुम्हाला हो हो हो. कळतात आणि सांगतात. म्हणजे त्याच्यात असं नाही कळणार आपल्याला की दारूचं व्यसन आहे का सिगरेटचं, पण व्यसन आहे आणि त्याचा त्रास आहे हे खूप क्लिअर कळणार आपल्याला. जर आता आपण याविषयी बोलतोच आहोत, तर अशा कुठल्या गोष्टी तुमच्या हातावर आहेत ज्या तुमच्या आयुष्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात, त्या सर्वसामान्य माणसाला चेक करता येतील? आता सर्वात पहिले मी माझं कायम एक म्हणणं असतं की आपल्याला आपल्या संस्कृतीत ना सकाळी उठल्यानंतर हात बघायला सांगितलेलं आहे. Yes. म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं की उठल्या उठल्या पहिले हात बघायचा. कराग्रे कराग्रे वसते वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक म्हणत आपला हात बघायला सांगितलं. का सांगितलं असेल बरं हे असं? बेसिकली हे का बघायचं, तर आपल्या हातावरती काही बदल होत आहेत का. रोज आपण जेव्हा हात बघतो तेव्हा हातावरचे जर काही बदल असतील तर ते आपल्याला लगेच कळतात. मग बदल म्हणजे काय, एखादी रेषा एक्स्ट्रा येऊ शकते, एखादी रेषा जाऊ शकते, तीळ येऊ शकतो हातावरती किंवा एखादा डाग येऊ शकतो. ह्या सगळ्या रेषा आहेत ना किंवा तीळ हे आपल्या आयुष्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट करतात. तीळ हा सर्वात वाईट. तीळ जिथे जिथे येईल, समजा आयुष्यरेषेवरती तीळ आला तर आयुष्यरेषेवरती ज्या पॉईंटला म्हणजे ज्या वर्षाच्या इथं तो तीळ आहे त्या वर्षी त्या माणसाला काही ना काहीतरी आजार होणारच. बरं. तो जर शनीच्या बोटावरती आला तर माणसाचा पैसाच टिकणार नाही. तो जर बुधवर आला तर त्या माणसाला वाचेचा काहीतरी त्रास होईल. म्हणजे ज्या ज्या ऑर्गनवरती ज्या ज्या ग्रहांवरती तो तीळ येईल त्या त्या ग्रहाशी रिलेटेड जो ऑर्गन आहे तो त्याला त्रास देईल. सो हे आपल्याला कसं कळणार, ते जेव्हा आपण रोज हात बघू. आता माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात आणि मी विचारतो हा तीळ कधीपासून आहे, माहीत नाही, झालं 1-1.5-2 वर्ष झाले. मग मी विचारतो हा तुम्ही ज्या त्रासासाठी माझ्याकडे आलाय तो त्रास कधीपासून आहे, झालं 1-1.5-2 वर्षाचे. सो ते असं मॅच होत असतं. म्हणून माझं म्हणणं असतं की आपल्याला जी संस्कृती किंवा आपल्याला जी परंपरा आली ना रोज हात बघायची, ती एवढ्यासाठीच आहे. तुम्ही रोज हात बघा. आता हातावरच्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही जे म्हणताय ना, ते आयुष्यरेषा ही जी आहे आपल्याला, त्याला आतमध्ये जर एखादा चौकोन असेल ना तर तुम्हाला तुरुंगवास हा भोगावाच लागतो. बापरे. माझ्याकडे एक जातक आले होते, जातक क्लायंट जे काय म्हणते, मध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता, त्या प्रकरणातले ते माझे क्लायंट आहेत. बरं. त्यांनी मला विचारलं माझ्या हातावरती वेगळं काय दिसतंय. बेसिकली वेगळं काय दिसतंय असं म्हटल्यावर मला थोडंसं ट्रिगर झालं की काहीतरी प्रश्न वेगळा आहे हा. कारण लोक विचारतात माझ्या हातावर काय दिसतंय, हा प्रश्न ठीक आहे, पण माझ्या हातावर वेगळं काय दिसतंय हा प्रश्न मला थोडासा ट्रिगर झाला. मी हात बघताना त्यांना म्हटलं की तुम्हाला ह्या वर्षी काहीतरी तुरुंगवास भोगावा लागला होता का. त्यामुळे हो, माझं अशी केस झाली होती आणि त्याच्यामध्ये मी आतमध्ये होतो. सो ह्या गोष्टी खूप क्लिअर हातावरती कळतात. म्हणजे तुरुंगवास दिसतो. सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिसते लीगल केस. आता ती लीगल केस कशाशी आहे हे आपल्याला बाकीच्या रेषांवरनं जोडावं लागतं. म्हणजे विवाहासंदर्भात लीगल केस आहे, म्हणजे घटस्फोटाची लीगल रेष आहे का आपल्या हातावरती जर आपली वडिलोपार्जित जमीन दिसत असेल त्याच्याशी रिलेटेड आहे.
आपल्याला जोडता येतं ते सगळं, फक्त तेच बघावं लागतं. पण हातावरती लिगल केस खूप क्लिअर दिसते. त्याच्यानंतर मी जसं म्हणलं तसं जेलवारी क्लिअर दिसते. हातावरती खूप जास्त क्लिअर दिसतं ते कॅन्सरचे काही हे आहेत का. आता माझी एक खरं तर ती मैत्रीणच होती. तिला ना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि खूप वयाच्या अर्ली एजेसमध्ये झाला होता, म्हणजे अगदी 30-32च्या आसपास झाला होता. तिच्या हातावरती तेव्हा बरोबर तिच्या शुक्रावरती तीळ आला होता. शुक्र म्हणजे काय तर सौंदर्य, आणि बरोबर त्याच्यावरती तीळ आला होता, तेव्हा त्यांना तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. सो ह्या गोष्टी पण हातावरनं कळतात. मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आले होते, जवळपास 81-82 वय होतं त्यांचं. म्हणजे मला असं झालं आता 81-82व्या वर्षी काय बघायचं. म्हणजे बऱ्याच असं होतं माझं की अरे यांचं तर सगळं म्हणजे आता झालेलं आहे, आता भविष्य काय बघणार आहे यांचं. सो त्यांच्या हातावरती ना गुरुच्या बोटावरती एक तीळ आला होता आणि रवीच्या बोटावरती एक तीळ होता. सो त्यांना मागच्या 2.5 वर्षापूर्वी हार्ट अटॅक आला होता आणि हार्ट अटॅक आल्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला होता. गुरु म्हणजे डोकं आणि रवी म्हणजे हृदय. सो या दोन्ही गोष्टी क्लिअर दिसल्या. पण गुरुवरचा जो तीळ होता तो जास्त डार्क होता. मी त्यांना म्हटलं, सर तुम्हाला हार्ट अटॅकची किंवा हृदयाच्या संदर्भाची काळजी घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला गरज आहे ती तुमच्या ब्रेन स्ट्रोक तुम्हाला जो आला होता त्याच्याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे. सो ह्या गोष्टी इतक्या डीपमध्ये जाऊन आपल्याला हातावरनं बघता येतात. म्हणजे मायग्रेन वगैरे तर हातावरती हात बघितल्याच दिसतं की मायग्रेन आहे या व्यक्तीला. मग त्यांनी टेस्टिंग केलेलं असं नसो, पण मला हातावरनं दिसतं. बऱ्याचदा हातावरनं काय कळतं तर सध्या सर्वात जास्त त्रास जे आहेत ना ते आहे मानसिक त्रास. खूप जास्त, म्हणजे माझ्याकडे 50 क्लायंट आले तर त्यातल्यापैकी 30 ते 40 लोकांना मानसिक त्रासच असतात. मध्ये एक क्लायंट आला होता, त्यांचं मानेचा हा भाग दुखत होता. मानेचा हा भाग दुखतोय म्हणून त्यांनी सगळं केलं, फार MRI पर्यंत केलं, पण काहीही दिसलं नाही. ते मला हातावरती दिसलं. पण फक्त आणि फक्त मानसिक त्रास खूप जास्त विचार करणं, त्या विचार आणि त्या व्यक्तीला एक्सप्रेस करता येत नव्हतं. ते सगळं मनात साठवणं आणि त्याच्यामुळे हे त्रास झाले होते. म्हणजे याच्यासाठी त्यांनी जवळपास एक 20-25 हजार रुपये खर्च केले फक्त रिपोर्टसाठी. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि डॉक्टर म्हणले औषध तरी काय देऊ, रिपोर्ट्सच नॉर्मल आहे. फक्त ते दुखू नये म्हणून पेन किलर देत होते. ते आपल्याकडे आल्यावर आपल्याला हातावरनं पूर्ण क्लिअर कळलं की हे का होते. त्यांना मी उपाय दिले. उपाय पण माझे खूप साधे सोपे असतात. म्हणजे आधीच माझ्याकडे जातक जो आलेला आहे तो त्रासलेला आहे हे मला माहीत असतं. त्यामुळे 1000-2000 रुपयाच्या वरचे उपाय मी देत नाही. आणि महत्त्वाचे उपाय जे असतात ते त्यांनी करणं रेग्युलर गरजेचं असतं. सो ते उपाय दिले, आज ते व्यवस्थित आहेत. म्हणजे पूर्ण पेन गेलेलं नाही आहेत, पण कमी झालेले आहेत. ते इतक्या वर्षाच्या साठलेल्या गोष्टी त्या लगेच जाणार नाही आहेत, पण कमी झालेले आहेत. महिन्याभरात त्यांना ॲटलिस्ट त्याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह, एक 10%, 20%, 30% पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात. सो हे खूप जास्त लगेच फरक पडतात. हे झालं हेल्थबद्दल. मग हातावरती काही ॲक्सिडेंट्स आणि असं काही मेजर, ज्यातनं मेजर म्हणजे आता छोटे मोठे इथे काय धडपडतं ते होऊच शकतं, पण एक मेजर ॲक्सिडेंट आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते की आयुष्यात काहीतरी एक कठीण प्रसंग येऊ शकतो कुटुंबाच्या त्यांच्या, तेही हातावर कळतं. बेसिकली कुठलीही गोष्ट हातावर ना एका लाईनवरनं कळत नाही, कॉम्बिनेशन्सवरनं कळतं. म्हणजे ॲक्सिडेंट हे आयुष्यरेषेवरनं कळतं, पण त्या ॲक्सिडेंटचा फायनान्शियल काही फरक पडणार आहे का ते आपल्याला भाग्यरेषेवरनं कळतं. सो दोन्ही रेषा एकाच वेळेला, म्हणजे समजा एखादं वर्ष आहे, त्या वर्षाला दोन्ही रेषा कट झाल्या असतील तर मी त्यांना खूप जास्त काळजी घ्यायला सांगतो. न घाबरवता मी फक्त त्यांना सांगतो या वर्षी थोडासा त्रास आहे, तुम्हाला गाडी जपून चालवणं गरजेचं आहे किंवा जी काही काळजी घेऊन करणं ते करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं, आपण कुठलीच गोष्ट टाळू शकत नाही. ती घडणार आहे, ती घडणारच आहे. आपण त्याचा इम्पॅक्ट फक्त कमी करू शकतो. सो गोष्टी घडणारच आहेत, फक्त आपण त्यांना हिंट देऊन त्याचा इम्पॅक्ट कमी करू शकतो. सर असं कधी झालंय की ती व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती नाही, पण तो हात बघितल्यानंतर तुम्हाला फार धक्का बसला की ह्या हातामध्ये काहीतरी गुन्हा असेल किंवा असं काहीतरी, कारण त्याही व्यक्ती येत असतीलच तुमच्याकडे ज्या प्रकारे क्लायंट्स भरपूर येत येतात. असतील. म्हणजे राजकारणी, गुन्हेगार सगळे येतात. ऑन रेकॉर्ड नको सांगायला. नाही सगळे येतात. पण त्यांच्या हातामध्ये असं काय, म्हणजे जे गुन्हेगार असतात त्यांच्या हातामध्ये असे काय वेगळ्या निगेटिव्ह गोष्टी असतात असं तुम्हाला वाटतं आतापर्यंतच्या तुमच्या अभ्यासात? बेसिकली गुन्हेगारांच्या हातात काय असतात म्हणण्यापेक्षा आपण हेकेखोर व्यक्तींच्या हातात घेऊया. हेकेखोर व्यक्तीच जर लिगल केसमध्ये अडकली तर ती गुन्हेगार, ती नाही अडकली तर ती गुन्हेगार नाहीत. मग त्यांना आपण राजकारणी म्हणू शकतो. ओके,
तर हेकेकरू व्यक्ती जे असतात त्यांच्या अंगठ्यावरनं आणि त्यांचा मंगळ ग्रह जो आहे त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ही व्यक्ती त्याला हवे तेच निर्णय घेणार, त्याच्यासाठी तो सगळ्यांना पळायला लावणार. आता याचं उदाहरण एक छान उदाहरण द्यायचं तर आत्ता जे काही सगळं जगात चालू आहे, ट्रम्पचा हात बघा तुम्ही. बरं. ट्रम्पच्या हातावरती तुम्ही बघितलं तर त्यांचा मंगळ पण खराब झाला आहे आणि त्यांचा तुम्ही अंगठा बघितला तर अंगठ्याचं हे वरचं जे पेर आहे ते खूप असं ब्रॉड आहे. ही लोकं खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात आणि हट्टी असतात. त्यांना जे करायचं तेच करणार आणि त्याच्यासाठी ते अख्ख्या जगाला दावणीला लावतात. सो यांच्या हात खूप लगेच कळतात हातावरनं. मग तसं त्यांचा हात आहे का की आता सगळं जगात जे काही चाललंय त्याच्यावर परिणाम होईल? त्यांचा हात खूप तसा आहे. एकतर मुडी माणूस आहे तो, प्रचंड मुडी माणूस आहे तो. कधी काय त्यांची जर तुम्ही मस्तक रेषा बघितली ना आणि हृदयरेषा ती खूप जास्त सरळ जाते. त्या 2 रेषा आणि मंगळ बघितला की लगेच कळतं ह्या व्यक्ती आज जे बोलेल ते 5 दिवसांनी बोलेलच असं काही नाही. त्याला जे हवं ते तो बोलेल आणि त्याला हवं तेच तो करेल आणि ते करायला लावायला तो अख्ख्या जगाला भाग पाडेल, असं तो आहे. पण मग आत्ताची परिस्थिती बघता काय वाटतं, काय शांत होण्याचा मार्ग काय आहे? ती व्यक्ती जेव्हा अमेरिकेच्या याच्यावरनं जाईल तेव्हाच शांत होईल सगळं. बापरे. सध्या कठीण आहे मग ती कारण आता परिस्थिती. कसं झालंय, अमेरिका ही पॉवर आहेच आहे बरोबर. आणि त्याच्या हातात अमेरिकेची पॉवर आहे आता. तो खूप जास्त त्रासदायक आहे खरं तर. हे झाले सर करिअर झालं किंवा तब्येत झाली किंवा काय. आता आपण पॉझिटिव्ह साईड्स पण बघूया ना, की हातावर या गोष्टी असणं ही पॉझिटिव्ह साईन आहे, की जेणेकरून तुम्हाला एक दिलासा मिळतो की हे आपल्या हातावर आहे. सर्वात जास्त महत्त्वाचं आपण चांगली गोष्ट जर काही बघितली तर हातावरती गुरुचा ग्रह चांगला असणं, म्हणजे गुरु म्हणजे हे बोट, हे बोट चांगलं असणं किंवा ह्याचा खालचा जो उंचवटा आहे तो चांगला असणं खूप जास्त शुभ मानलं जातं. का तर गुरु हा प्रत्येक आपली कामं जी आहेत ती मार्गी लावतो. कुठल्याही कामात अडथळा येत नाही. त्याच्यानंतर गुरु खराब असला की काय होतं, कामात अडथळा येणं, आर्थिक फसवणूक होणं आणि खोटे आरोप होणं, हेच सर्वात जास्त त्रासदायक गोष्टी असतात. त्या काहीच होत नाही जेव्हा तुमचा गुरु चांगला असतो. गुरु चांगला असतो तेव्हा तुम्ही खूप जास्त लोकांना चांगलं समुपदेशन करू शकता. लोक तुम्हाला खूप जास्त फॉलो करतात. त्यामुळे गुरु खूप चांगला असणं हे आयुष्यातलं सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय तर शनी म्हणजे हे मधलं बोट. मधलं बोट चांगलं असेल तर तुमच्याकडे पैसा खूप चांगला येतो. पण तेच मधलं बोट खराब झालं तर तुमच्याकडे पैसाही टिकत नाही आणि तुम्हाला पोटाचे किंवा लेडीजला गायनाकोलॉजिकल त्रास असतात. ओके. कोणी म्हणजे तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सने स्वतःचा हात चेक करावा. 2 गोष्टी मी सांगतो त्यांनी चेक करावा. एक तर मधलं बोट जर त्यांचं वाकडं असेल किंवा त्या मधल्या बोटात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर 100% त्या लोकांना पोटाचे त्रास असतात आणि लेडीज असतील तर गायनाकोलॉजिकल त्रास, PCOD खूप क्लिअर कळतो हातातनं. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे कधीच पैसा टिकणार नाही. म्हणजे त्यांच्या अकाउंटला जर पैसा राहिला तर पैसा टिकणारच नाही आणि तेच त्यांनी त्यांच्या घरच्यांच्या कोणाच्याही अकाउंटला पैसे दिले तर ते पैसे टिकणार. म्हणजे शनी खराब असतो. आणि दुसरं म्हणजे करंगळी जर तुमची छोटी आहे, वाकडी, बऱ्याचदा वाकडी करंगळी असते, अशा लोकांना ना स्वतःला एक्सप्रेसच करता येत नाही. स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही त्यामुळे ते जॉबमध्ये स्वतःचं केलेलं काम सांगूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचं क्रेडिट कायम दुसराच घेऊन जातो. सो ह्या 2 गोष्टी प्रत्येकाने चेक कराव्या आपल्या हातात, की एकतर शनी खराब आणि बुध खराब हे प्रॉब्लेम येतातच येतात. पण सर पूर्वी असं म्हणायचं, म्हणजे मला आठवतंय खूप लहानपणी, पुरुषाचा उजवा हात बघतात, बाईचा डावा. तर खरं एक्झॅक्टली कुठला हात बघितला जातो? माझ्या मते दोन्ही हात बघणं गरजेचं आहे. अच्छा. वयाच्या दोघांचे? वयाच्या 12व्या वर्षापर्यंत तुमच्या डाव्या हातावरती खूप जास्त तुमचं हे असतं, कारण तुम्ही प्रारब्ध घेऊन आलेला असता. बरं. ते आपल्या डाव्या हातावरती कळतं आणि कर्म आपल्या उजव्या हातावरती कळतं. सो 12व्या वर्षानंतर उजव्या हाताला खूप जास्त वेटेज द्यावं. उजवा म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ॲक्टिव्ह हँड. म्हणजे जे लेफ्टी आहेत त्यांचा डावा आणि जे राईटी आहेत त्यांचा उजवा. सो ॲक्टिव्ह हँड हे 12व्या वर्षानंतर त्याचा हात बघावा आणि 12 वर्षाच्या आधी जर काही प्रॉब्लेम असतील तर डावा बघावा. पण जेव्हा तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तेव्हा दोन्ही हात चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही हात आणि स्त्री पुरुष दोघांचे दोन्ही हात महत्त्वाचे असतात. म्हणजे असं काही स्पेसिफिक नाहीये नाही, याचा हा हात किंवा त्याचा तो हात. बरेचदा म्हणजे ह्या गैरसमजुतीमुळे आमच्याकडे जातक येतात आणि ते म्हणतात, सर हा माझ्या बायकोचा हात आहे, याच्यातनं काय दिसतंय? विंडो नाही तो तुमचाच हात आहे, त्याच्यावरनं तुमच्याच गोष्टी कळतात. असं असतं म्हणजे कारण ते माहिती जे ऐकलेलं आहे ते. सो आपण हे बोटांचं ऐकलं की गुरु आहे, बुध आहे आणि शनी आहे. मग ते दोन्ही हातावरचे बघायचे असतात? अच्छा, ओके. त्याचं दोन्हीचा इम्पॅक्ट तुमच्या एकूणच आयुष्यावर बेसिकली
डाव्या हाताचा किंवा इनॅक्टिव्ह हँडचा जो आहे तो 30% इम्पॅक्ट आपण पकडतो आणि ॲक्टिव्ह हँडचा 70%. ओके ओके. आपण करिअर बघितलं, आपण हेल्थ पाहिली, आपण लग्नाविषयीचे विषय, व्यसन, गुन्हेगार. आता मी एक कलाकार आहे म्हणून मला हा प्रश्न आहे की कलाकारांचा हात कसा असतो, म्हणजे तो कलाकार आहे आता ह्याचा वेगळेपणा काय असतं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तुम्हाला खूप चांगली पटेल. कलाकारांमध्ये पण 3 प्रकार असतात. एक असतो कलाकार, एक असतो व्यावसायिक कलाकार आणि एक असतो व्यावसायिक. फक्त कलाकार जो असतो त्याची मस्तक रेषा जी आहे ती मस्तक रेषा चंद्रावरती आलेली असते, पण त्याला भाग्यरेषा नसते. सो स्ट्रगल जे असतं ते खूप जास्त असतं. ज्याला मस्तक रेषा पण चांगली आहे आणि भाग्यरेषा पण चांगली आहे अशी व्यक्ती व्यावसायिक कलाकार होते, ज्यांना खूप जास्त नेमफेम पण मिळतं आणि त्यांची कला पण खूप चांगली असते. आणि एक असतो ज्याची मस्तक रेषा आहे ती खूप सरळ आहे आणि भाग्यरेषा पण आहे, तो असतो खरं तर व्यावसायिक. म्हणजे प्रत्येक कलेतनं पैसे काढणं हे त्याला जमतं. सो आपल्याकडे 3 प्रकार आहेत. एक तर कलाकार ज्यांची आर्थिक परिस्थिती कधीच सुधारत नाही पण कला खूप छान असते. दुसऱ्याचं असतात कलाकार खूप छान आहेत पण भाग्यरेषा पण चांगली आहे त्यामुळे त्यांना ग्रोथ पण मिळते. आणि तिसरा असतो जो कलाकार जेमतेम असतो पण त्याला सक्सेस खूप चांगला मिळतो कारण तो व्यावसायिक असतो. सो हातावरनं या खूप जास्त गोष्टी करतात. प्लस कलाकारांचं सर्वात महत्त्वाचं काय असतं तर शुक्र खूप चांगला असतो. शुक्र खूप चांगला असल्यामुळे त्यांना सौंदर्य असेल किंवा एखाद्या कलेतलं सौंदर्य असेल त्या खूप चांगल्या गोष्टी करतात. जर लेखक असेल तर त्याचा चंद्र खूप चांगला असतो कारण त्याला गोष्टी सुचतात, तो लिहितो. डायरेक्टर असेल तर त्याचाही चंद्र खूप चांगला असतो आणि त्याचा राहू खूप चांगला असतो कारण विजन येतं त्याला. म्हणजे जे काही रायटरनी लिहिलेलं आहे ते चित्ररूपात त्याच्या डोक्यात जे तयार होतं ते डायरेक्टरचा राहू आणि चंद्र चांगला असतो आणि जो प्रोड्युसर असतो त्याची फक्त भाग्यरेषा चांगली असते. कारण तो पैसे देणार असतो. पण सर तोही क्रिएटिव्ह असतोच ना 100%, कारण त्यालाही काय क्रिएट केलं गेलं पाहिजे, काय प्रोड्यूस केलं गेलं पाहिजे, निर्माण काय करायचं हे त्याचं विजन असेलच ना. नाही, निर्माण म्हणजे मी जेव्हा प्रोड्युसरच्या खुर्चीत येतो तेव्हा मी बघतो एक्सेल फाईल काय आहे. बरोबर. तेव्हा क्रिएटिव्हिटीपेक्षा इथे 2 रुपये टाकले की इथं 3 रुपये येणार आहेत का हे फक्त बघितलं जातं. आपण निर्माण काय करायचं तेही तुमच्या पूर्णपणे हातात असतं. सो हे झाले सर कलाकारांचे हात किंवा हे सगळं. पण असंही म्हटलं जातं की ज्यांचे हात नाहीत त्यांचंही नशीब असतंच की. मग अशा लोकांविषयी तुम्ही काय म्हणाल? एखाद्याला हात नाहीये, दिव्यांग असेल तर त्याचं भविष्य किंवा काय तिथे हस्तरेषा कमी पडते का किंवा ते शास्त्र कमी पडतं का? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मीच तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हाला इथून मुंबईला जायचं आहे, तुमची गाडी पंक्चर झाली, तुम्ही काय करणार? जाणार नाही? जाणार. कसं जाणार? दुसरं वाहन करीन किंवा माझ्या गाडीचं पंक्चर काढीन, हे 2च मार्ग माझ्याकडे राहतात. दुसऱ्या गाडीने जाल, तुम्ही कोणाला तरी मदत मागाल, कोणाच्या तरी गाडीने जाल, काही कराल पण जाल. सो तुमची गाडी हे फक्त तुमचं मीडियम आहे, ते तुमचं ध्येय नाही आहे, तुमचं मीडियम आहे. तसंच हात हे फक्त मीडियम आहे, ते ध्येय नाही आहे. म्हणजे मला भविष्य बघायचं आहे, हात म्हणजे भविष्य नाही. हात हे भविष्य बघण्याचं माध्यम आहे फक्त. हात नाही आहेत म्हणजे तुम्ही टॅरो कार्ड बघू शकता, न्यूमरोलॉजी बघू शकता, तुम्ही कुंडली बघू शकता, तुम्ही काही बघू शकता. त्यामुळे हे जे म्हणतात ना की जिनके हात नाही होते उनके भी नसीब होते, हे म्हणायच्या गोष्टी आहेत. पण नशीब हे नशीब आहेच आहे, हात नाहीत म्हणून नशीब नाही गेलेलं आहे. ते कुंडलीतनं बघता येईल, न्यूमरोलॉजीतनं बघता येईल, हे अशा गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला मार्ग मिळू शकतो. मार्ग वेगवेगळे आहेत. सर एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट म्हणजे मराठीत अशी एक म्हण आहे की हात दाखवून अवलक्षण होणं. ह्या भीतीपोटी बरेच वेळेला लोक हस्त पामिस्ट्रीकडे किंवा ह्या शास्त्राकडे वळले नसतील असं वाटतं का तुम्हाला? बेसिकली हात दाखवून अवलक्षण आहे याचा अर्थ जर तुम्ही बघितलात ना तर हा जो कन्सल्टंट आहे त्याला दिलेलं एक सूचना आहे. म्हणजे काय तर तुम्हाला जे दिसतंय ते तुम्ही कशा प्रकारे सांगायचं आहे. आता माझ्याकडे एक मध्ये जातक आले होते, त्यांचं वय साधारण माझ्याकडे आले तेव्हा ते एक 42-43चे होते. पण त्यांनी वयाच्या 27व्या वर्षी एका व्यक्तीला हात दाखवला होता आणि त्यांनी सांगितलं होतं वयाच्या 52व्या वर्षी तुमचं शेवटचं वर्ष आहे, त्यानंतर तुम्ही जाणार आहात. तो माणूस वयाचं 27 वर्ष ते माझ्याकडे आलेलं 42 वर्ष तोवर अँझायटी आणि डिप्रेशनच्या गोळ्या खात होता. बापरे. सो ही म्हण म्हणूनच असणार आहे की हात दाखवून अवलक्षण म्हणजे कन्सल्टंटला किंवा हस्तसामुद्रिक शास्त्री जो आहे त्याला कळायला पाहिजे तुम्ही काय सांगताय आणि कशा प्रकारे सांगताय. बेसिकली जेव्हा जातक माझ्याकडे येतो तेव्हा मी एक मला स्वतःला बंधन घालून ठेवलं की त्याचे जे प्रश्न आहेत तेच फक्त त्याचं उत्तर द्यायचं आहे. विनाकारण मला हातावर काहीतरी दिसतंय म्हणून काही सांगायचं नाही. हां, मी त्याला हिंट देऊ शकतो की बाबा या वर्षी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, तू काळजी घे.
पण जर एखाद्याला असं डायरेक्ट सांगितलं की हे तुझं शेवटचं वर्ष आहे, तो जेव्हा बघायला आलाय हात तेव्हापासूनच तो मरणार आहे. म्हणून हे जे आहे ना हात दाखवून अवलक्षण, ते याच्यासाठी. मग त्याच्यात आता आम्हाला रूल काय टाकून ठेवले, बंधनं काय टाकून ठेवलेत. सर्वात महत्त्वाचं, आलेल्या जातकाचं फक्त जो प्रश्न आहे तेवढ्याच गोष्टी बघणं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला काही दिसत असेल, काही प्रॉब्लेमॅटिक दिसत असेल, तर त्याला असं सांगायचं आहे की ह्या वर्षापासून तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे, या वर्षापासून तुम्ही स्वतःची हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सांगा जेणेकरून त्रास होणार नाही समोरच्याला आणि त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोचतील पण. सो असं जर सांगितलं तर हात दाखवून अवलक्षण नाही, उलट तुम्हाला गोष्टी आधी अंदाज येईल, कुठल्या गोष्टींचा त्रास होणार आहे ते कळतील आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्ही कमी करू शकाल. सर, आता हात दाखवून अवलक्षण ह्यातनंच पुढचा माझा प्रश्न आहे की हात दाखवण्यासाठी त्या व्यक्तीला पर्सनली यायला पाहिजे, तो हात कसा आहे ते तुम्ही बघणार. पण बरेच वेळेला असं असतं की मुलं आजकाल परदेशात असतात, लग्न इथे ठरवलं जातं आणि आईवडिलांची इच्छा असते की पत्रिकाही बघावी आणि एकदा हातही दाखवावे. अशा वेळेला आताच्या काळात एक मॉडर्न, ह्या आपल्या शास्त्राकडे मॉडर्न पद्धतीने बघण्याचा मार्ग काय असू शकतो? बेसिकली आत्ता तुम्ही जे म्हणलं ना मॉडर्न पद्धतीने बघणे. सो येस, आपण त्याच्यात एक छोटंसं असं टेक्निक आणलेलं आहे की आपण आधी जेव्हा हात बघितला जायचा तेव्हा हातावरती शाई लावायचे, शाईचा शिक्का घ्यायचे आणि मग ते शिक्का बघायचे. सो आता आपण त्याच्यात एक टेक्निक थोडंसं असं आणलं की आपण डायरेक्ट हाताचे खूप जास्त क्लिअर, आपण काही अँगल्स सांगतो त्या अँगलनी क्लिअर फोटो काढायचे आणि फोटो आमच्याकडे पाठवायचे. मग तो माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू देत, त्याचे फोटो आपल्यापर्यंत येतात आणि आपण त्याच्याशी कम्युनिकेशन साधून आपण त्याला कन्सल्ट करू शकतो. माझ्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने क्लायंट येतात आणि मॅक्सिमम जे आहेत, म्हणजे रोज जर समजा मी एक 17 ते 18 क्लायंट करत असेल तर त्यातले 7 ते 8 क्लायंट हे ऑनलाईनच असतात. मग ते भारतात असले तरी आणि भारताच्या बाहेर असले तरी ओके, सगळे क्लायंट ऑनलाईन करतात आणि त्याच्यावरनं आपण लोकांना सांगू शकतो. सर, पूर्वी तर आम्ही पहिलं ते भिंगातनं बघायचे Yes. ना, अजूनही आता झूम करता येतं. अच्छा, झूम करता येतं. हा, पूर्वी अगदी भिंग घेऊन बघितलं उलट आता काय होतं, ते झूम करण्याची एवढी सवय झाली, मी हातावरती कधी कधी असं करतो. की झूम करून बघता येतंय का? सर, आता जिकडे तिकडे मग अशा आपला जो एक मुद्दा मागे बोलता बोलता सोशल, आपण सोशल मीडियाचा जो उपयोग करतो त्यामध्ये ना आजकाल असे खूप रील्स व्हायरल होतात ज्याच्यामध्ये उपाय सांगितले जातात की हातावर हे आहे का बघा, तसं असेल तर बघा. ते खरं कितपत असतं आणि त्याच्यावर आपण एक, कारण खूप लोक त्याच्यावर अगदी खरं सांगते पण विश्वास ठेवतात, त्याप्रमाणे वागतात. तुमचं काय मत आहे? मी एका ना डॉक्टरकडे गेलो होतो मध्ये, त्याच्या इथं छान पाटी लावली होती. आम्ही 5 वर्ष अभ्यास करून शिकलेलो आहोत, 5 मिनिटाच्या गुगलच्या नॉलेजवरती आम्हाला शिकवू नका. सो ही थोडीशी पुणेरी पाटी होती, पण त्याचा जर आपण मतितार्थ घेतला तर 3-3 वर्ष आपण जे शिकलेलो आहे त्याच्यातनं ना पर्सनली त्या व्यक्तीला काय गरज आहे ते खूप बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता बऱ्याचदा लोक मोती घालतात, सगळे सांगतात की तुम्हाला चिडचिड जास्त होत असेल ना मोती घाला. मोती घातल्यावर जसा तो माणूस शांत होणार आहे का? हो, नक्की होणार आहे, पण त्याचं करिअर पण शांत होणार आहे. म्हणजे तो माणूस तुमच्याकडे जर करिअरसाठी आलेला आहे आणि तुम्ही त्याला मोती देताय किंवा वयाच्या 30-32व्या वर्षी आला आहे, चिडचिड होती म्हणून तो आता आलेला आहे, तुम्ही मोती घातला तर त्याची चिडचिड नक्कीच कमी होईल, पण त्याचं करिअर पण धोक्यात येणार आहे. सो कुठलेही उपाय हे जनरलाइज नसतात. म्हणजे सध्या एक ब्रेसलेट आलेलं आहे, धनयोग ब्रेसलेट किंवा मनी मॅग्नेट ब्रेसलेट. पैशाची अडचण हे ब्रेसलेट घाला. सर्वात महत्त्वाचं, त्या ब्रेसलेटमध्ये जे स्टोन्स आहेत त्या स्टोनचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम पडणार आहे किंवा त्या स्टोन तुमच्या हाताच्या कुठल्या ग्रहाशी निगडीत आहेत आणि तो ग्रह तुमच्या हातात खरंच खराब आहे का, तर तो घालणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं तुमच्या हातामध्ये तो ग्रह चांगला आहे, अजून तुम्ही ब्रेसलेट घालणार म्हणजे तो ग्रह चांगला करणार, पण जेव्हा खूप जास्त चांगला होतो तेव्हा तो वाईटच हे देतो, परिणाम देतो. म्हणजे हे कुठलेही जनरलाइज जे उपाय आहेत ते कधीही करणं धोक्याचं आहे. म्हणजे समजा माझा गुरु खूप चांगला आहे आणि मी सिट्रीन, आता तुम्ही जर ते धनयोग ब्रेसलेट तुम्ही जर बघितलं किंवा मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काय आहे, ग्रीन ॲव्हेंचुरियन आहे, त्याच्यानंतर सिट्रीन आहे आणि पायराईट आहे. सिट्रीन त्याच्यात आहे आणि तुमचा गुरु ऑलरेडी चांगला असेल तर तो गुरु बिघडणार आहे आणि तुमची कामं अडकायला लागणार आहेत. सो त्या ब्रेसलेटनी त्रास पण होऊ शकतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे जे उपाय आहेत किंवा टोटके आहेत, आजकाल खूप त्याचं फॅड आलेलं आहे की पायराईट ठेवा, घरात पायराईट ठेवा, इकडे 7 घोड्यांची फ्रेम लावा. समजा तुम्ही 7 घोड्यांची फ्रेम तुमच्या उत्तरेला लावली आणि तुमचं घराची उत्तर दिशा अजून स्ट्रॉंग आहे, आधीच स्ट्रॉंग आहे, त्यात तुम्ही घोडे लावलेत तिथे, तर खूप जास्त त्याच्यामध्ये गती येते आणि त्या गतीमध्ये उलट सगळा त्रास होऊ शकतो.
सो हे जे जनरलाइज उपाय आहेत ना, हे खरं तर काहीच कामाचे नाहीत. तुम्हाला त्या ग्रहाची किंवा त्या दिशेची खरंच कमतरता आहे का, तर तुम्ही त्याच्यात ते उपाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे ब्रेसलेट आलेत किंवा जे काही खडे आलेत, ते तुमचा हात चेक करून तुम्हाला गरज आहे का, ते बघूनच घाला. नाहीतर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप जास्त पडू शकतो. सर, क्रिस्टल्सवरनं अजून एक प्रश्न, की आजकाल ते नजर रक्षा कवच असतं, ते बरोबर. मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये पण आपल्याला दिसतं. ते ड्रीम कॅचरच्या फॉर्मॅटमध्ये बरोबर, आहे, बरोबर. घरात आहे, पायात घालतात, गळ्यात घालतात, काळा दोरा घालतात. पुरुष असेल तर उजवा, बाई असेल तर डावा, असं बरंच काय काय आम्ही हे बघतो. राईट, राईट. आणि काही वेळेला असं होतं की भीती येते मनात आणि आपण ते पटकन वापरतो. तर ते कितपत योग्य आहे आणि पुन्हा तेही तसंच बघूनच घातलं पाहिजे का? बेसिकली नजर रक्षा कवच जे आहे ते कशासाठी आहे? हं. म्हणजे तुम्हाला नजर लागली आहे. नजर लागणं म्हणजे काय? तर बेसिकली एखादी कुठली तरी गोष्ट ज्याचा तुम्हाला त्रास होणं, ज्याचा तुम्हाला हेल्थवरती पण परिणाम पडणं आणि तुमच्या बॉडीवरती पण परिणाम पडणं. जर खरंच तुम्हाला नजरबाधा झालेली असेल किंवा काही दोष लागलेले असेल, तर ते तुमच्या चेहऱ्यावरती खूप लगेच कळतात. म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा हा जो पट्टा आहे, हा इथे काळे डाग येतात. हं. तसं जर काही त्रास असेल, तुम्हाला खरंच त्रास जाणवत असेल, तरच या गोष्टी घालणं गरजेचं आहे. नाहीतर हे बघा, आर्थिक प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत. त्या नजर रक्षा कवचमध्ये काय सांगतात, हे घातलं तर म्हणजे तुम्हाला आर्थिक त्रास असतील तर हे घाला. कोणाला नाही आहेत आर्थिक त्रास? जगात सगळ्यांना आर्थिक त्रास आहे. बरोबर. म्हणजे मुकेश अंबानीसुद्धा जास्त पैशासाठीच काम करतोय अजूनही. हो. म्हणजे प्रॉब्लेम हे सगळ्यांना आहेत आणि ते जे त्याच्यावरती सोल्युशन दिलं असतं ते जनरलाइज असतं. मी परत तेच म्हणतो की जनरलाइज सोल्युशन असतं ते. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात निगेटिव्हिटी आली असेल किंवा तुमच्या घरात भांडणं होत असतील, तुम्हाला तुमचं काम अडकत असतील, तर हे कवच घाला, सगळं व्यवस्थित. असं नाही होत. आणि ह्याच्यापेक्षा साधे सोपे उपाय आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेले आहेत. आता तुम्हाला एक नजर बाधेवरती एक छोटंसं सोपा उपाय तुम्हाला सांगतो. लहान मूल रडत असेल तर त्याची आपण नजर कशी काढतो? मिठाने मीठ-मोहरी, काढतो. हां. का काढतो? आजीने केलं ते बघितलंय आजीने म्हणून. केलं. हां. आपली जी पृथ्वी आहे त्याच्यावरती जवळपास 72% पाणी आहे हं. आणि त्यातलं मॅक्सिमम पाणी खारं पाणी आहे. का असेल हे? समुद्राचं खारं म्हणजे हां, पण पाणी का असेल एवढं? पृथ्वी, जे आपले पंचमहाभूत आहेत ती. राईट, हां. पंचमहाभूत वगैरे अगदी बरोबर. पण खारं पाणी ही निगेटिव्हिटी काढण्यासाठी वापरलं जातं. बरं. सो तुम्ही लहानपणापासून बघा, बाळ रडायला लागलं की घरातली मोठी व्यक्ती येते, मीठ हातात घेते, त्याला 7 वेळा 3 वेळा जे काय ओवाळते, मीठ टाकून देते आणि ते बाळ खरंच शांत होतं बरं का. मग माझं म्हणणं आहे, आपल्याला उपाय दिलेले आहेत की निसर्गाने दिलेले आहेत, आपल्या पूर्वजांनी दिलेत, कशाला ते एविल चायनाचं घालायचं आहे? त्यापेक्षा माझा सोपा उपाय असतो, दर शनिवारी आपलं साधं खायचं मीठ आहे ना, हं. अंघोळ करायची, पाणी घ्यायचं पूर्ण अंगावरनं, ते मीठ चोळायचं अंगाला, परत पाणी घ्यायचं. तुम्ही कधीही विचार करा, जेव्हा तुम्ही समुद्रात जाता तेव्हा का फ्रेश होता एकदम? कारण सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. ऑरा आपला बॉडीचा क्लीन होतो. सो जेव्हा तुम्ही मिठाने अंघोळ करणार तेच होणार आहे. मग ते एविल चाय वापरण्यापेक्षा तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करा. तुम्हाला नजरबाधाचा त्रासच होणार नाही. आपलं साधं मीठ. साधं खायचं मीठ. घरातलं जे आपलं मीठ येस, असतं ते. एवढे साधे उपाय आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला अजिबातच कुठलाही क्रिस्टल किंवा हे याची गरज नाही आहे आणि ते जनरलाइज गोष्टी नका वापरू असं माझं सजेशन आहे. हां, तुम्हाला खरंच तो त्रास खूप जास्त आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नाही आहे, भास होत आहेत, तुम्हाला वेगवेगळे विचार डोक्यात येत आहेत, अगदी आत्महत्येचे विचार येत आहेत. अशा गोष्टी असतील तर तुम्ही चेक करा पहिले आणि मग जे काही उपाय आहेत ते करा. हं. आता आत्महत्येचा विषय निघाला म्हणून सांगतो. हातावरती आत्महत्या ही खूप क्लिअर कळते. आत्महत्येची रेष ही दिसतेच दिसते. मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आले होते. क्लायंट म्हणजे मुलासाठी आले होते ते. साधारण 16-17 वर्षाचा मुलगा होता तो. मला त्याच्या हातावरती काही गोष्टी दिसत होत्या, पण पालकांना काहीच माहीत नव्हतं या गोष्टी काही होत आहेत. फक्त तो शांत बसतो असं सांगितलं. मी पालकांना म्हटलं, एक शेजारी वेटिंग रूम आहे, तिथे 1-2 मिनटं बसा. मला या मुलाशी काहीतरी बोलायचं आहे. मी त्याला वर्ष सांगितली, ह्या वर्षात तू आत्महत्येचा विचार किंवा आत्महत्येचा प्रयत्न काही केले होते का? तर हो सर, पण घरच्यांना माहीत नाही आहे काही. मग त्याचा आम्ही प्रॉब्लेम शोधला. त्या प्रॉब्लेमवरती त्याला सोल्युशन दिलं आणि मग घरच्यांना बोलवून त्यांना सांगितलं की ह्याला मानसिक आधाराची गरज आहे. तुम्ही आत्ता याच्यावरती प्रेशर टाकण्यापेक्षा आधार द्या. आत्ता त्याच्याकडनं काहीतरी अपेक्षा करण्यापेक्षा त्याला आधार द्या. त्याला आत्ता आधाराची गरज आहे. हे सांगून मी त्यांना पाठवलं. मी त्या पालकांना काही सांगितलं नाही काय झालं आहे, पण त्याच्या हातावरती मला खूप क्लिअर दिसत होतं.
सो अशा पद्धतीने कन्सल्ट करून मी त्यांचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केला. ओके. सो अशा गोष्टी हातावरती खूप क्लिअर करतात. हे खूप अलार्मिंग आहे ना एखाद्या कुटुंबाच्या अँगलने विचार केला तर. नाही, आत्ता काय झाले ना, आत्ताची जी जनरेशन आहे ना, ती डिप्रेशन आणि एन्झायटीला ग्लोरिफाय त्यांनी केलेलं आहे खरं तर. म्हणजे माझ्याकडे मध्ये एक क्लायंट आली, 22-23 वर्षाची ती मुलगी होती. मला एन्झायटीच्या ट्रिप्स येतात म्हणे. एन्झायटीच्या ट्रिप्स म्हणजे जी गोष्ट त्रासदायक आहे त्याला तुम्ही ग्लोरिफाय काय करताय? म्हणजे ती गोष्ट होणार का? सगळ्यांना होते. मानसिक डिप्रेशन येणं, थोडेसे अप अँड डाऊन्स होणं हे होतं, प्रत्येकाला होतं. पण तुम्ही त्याला जर ग्लोरिफाय केलं किंवा तुम्ही त्याला जर कवटाळून ठेवलं ना, तर त्याचा त्रास जास्त होणार आहे. बरोबर. त्यापेक्षा मी मध्ये खूप एक छान ऐकलं होतं, स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस ही काय आपली वेल्थ नाही ती मॅनेज करायला. मॅनेज काय करायचं असतं, जी गोष्ट आपली वेल्थ आहे, पैसा मॅनेज करा. स्ट्रेस हे मॅनेज नाही करायचं, ते सोडायचं आहे. ते सोडण्याचे काही उपाय आपल्या भारतीय संस्कृतीत खूप चांगले आहेत. मी कायम सगळ्यांना सांगतो, तुम्ही सुदर्शन क्रिया करा, आर्ट ऑफ लिव्हिंगची. बरोबर. इतकाच त्याचा चांगला फायदा होतो ना, स्ट्रेस निघूनच जातो. तुम्हाला तो मॅनेज करायची गरज नाही. तो स्ट्रेस मॅनेजमेंट हे माझ्यासाठी म्हणजे मला ते वाचल्यानंतर मला पटलं की स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस ही वेल्थ नाही आहे ते मॅनेज करायला. सो ते सोडून द्यायचे उपाय शोधा. तुम्ही आत्ता जो म्हणालात मुद्दा, तसं माझ्या आजोबांचा सगळ्याकडे बघण्याचा खूप शास्त्रीय दृष्टिकोन होता. तर एकदा असंच आम्ही सगळ्या बहिणी जमलो होतो, तेव्हा माझ्या एका बहिणीने विचारलं की संध्याकाळी आपण दिवे लागणी का करतो, किंवा संध्याकाळीच का करतो, 6-7 वाजताच ती का वेळ आहे, 5 वाजता का नाही, 9 वाजता का नाही, एक जनरल प्रश्न. तेव्हा आजोबांनी छान सांगितलं होतं, नेचर म्हणजे आपल्या निसर्गाला समतोल राखतच, जसं तुम्ही समुद्रावरनं म्हणाला तसं ते म्हणाले की तेव्हा दिवस आणि रात्र हा जो बदल होतो, ती संध्याकाळची जी कातर वेळ असते त्यावेळेला आपण बॉडी समुद्र आणि चंद्राबरोबर आपली बॅलन्स्ड असल्यामुळे त्यावेळेला आपले इमोशनल खूप टर्ब्युलन्सेस होत असतात. मग अशा वेळेला त्या काळात काय तर देवासमोर दिवा लावा, भीमरूपी म्हणा, रामरक्षा म्हणा, त्यांनी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी वाटते. त्यामुळे ते तेव्हा संध्याकाळी करायचं असतं 7 वाजताच्या सुमारास. म्हणजे तुम्हाला, आणि ते मग दिवा उदबत्ती लावली की वासही प्रसन्न, म्हणजे सुवास असतो घरात, कापूर असेल, जे तुम्हाला वाटत असेल. तर मला असं वाटतं ह्या गोष्टी आपल्याच संस्कृतीमध्ये खूप छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर लोक बरेच वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला झोपू नका, म्हणजे माझ्या आजीला अजिबात आवडायचं नाही, त्या वेळेला लोळत पडलेलं, तिन्ही सांजेला उठून बस, हातपाय तोंड धुवू, शुभंकरोती म्हण. आपण ह्या गोष्टींना नंतर मॉडर्नायझेशनच्या नावाखाली खूप हे केलं, विसरत चाललो. आणि वाईट वाटतं की आई काय ती करायला लावते, पण आज जेव्हा संध्याकाळी 7 वाजता आपोआप शुभंकरोती तोंडात येतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. सर, आता तुम्ही एक खूप छान मुद्दा काढलात. आपल्याकडे ना रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र हे खूप आधीपासून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे, म्हणायला सांगितलं. पण सध्या ना उत्तर भारतीयातले रील्स एवढे येत आहेत, त्याच्यामुळे आपण हनुमान स्तोत्र मागं विसरलोय आणि हनुमान चालीसा आपण खूप पुढे आलेली आहे. बरोबर. म्हणजे रामरक्षा पेक्षा हनुमान चालिसेला खूप जास्त महत्त्व दिलेलं. हनुमान चालिसा आहे का स्ट्रॉंग? आहेच आहे, पण हनुमान स्तोत्र पण खूप जास्त स्ट्रॉंग आहे. तुम्हाला जर भीती वाटते, तुम्ही हनुमान स्तोत्र म्हणा, फक्त 2दा हनुमान स्तोत्र म्हणा, तुमची भीती गायब होईल. म्हणजे आत्ता काय झालं ना, लोक सगळी डिपेंड जी आहेत ना, ती सोशल मीडियातले जे रील्स येतात, टोटके येतात, उपाय येतात, त्याच्यावरती इतके डिपेंड राहिलेले आहेत ना. माझं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या संस्कृतीकडे बघा. तुम्ही दुसरीकडे कुठेच काही शोधण्याची गरज नाही. आजीबाईचा बटवा हे जे काही आपल्याकडे जे सोनं आहे ना, आपण ते खूप जास्त विसरतो आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. माझं म्हणणं आहे, तुम्हाला सिट्रीनची गरज नाही, तुम्हाला पुष्कराची गरज नाही, तुम्हाला पाचूची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, तुम्हाला संस्कृतीने दिलेल्या आहेत. हां, पण आता कसं होतं, वेळेनुसार त्या गोष्टी सगळ्याच करता येतात असं नाही. बरोबर. त्यावेळेसच तुम्ही सपोर्ट घ्या. सपोर्ट हा गरजेचा आहे, सपोर्ट हा घेतला पाहिजे. आत्ताचं आयुष्य जे आहे ते धकाधकीचं आहे. मग तुम्हाला जर त्या गोष्टी करता येत नसेल तर सपोर्ट घ्या, पण त्या विसरू नका. म्हणजे तुम्ही आधीच्या गोष्टी विसरणार आणि फक्त मॉडर्नायझेशनकडे जाणार, त्यापेक्षा दोन्हीचं संतुलन साधून जर तुम्हाला जोरात जाता आलं ना, तर तुम्ही तो मार्ग निवडा. सर, भीमरूपी आणि हनुमान चालिसामध्ये काय फरक आहे? फरक खरं तर तसा काहीच नाही. दोन्ही स्तोत्र ही मारुतीची आहेत, फक्त रचलेली 2 वेगळ्या ठिकाणातल्या लोकांनी. भीमरूपी हे महाराष्ट्रातल्या संतांनी रचले आणि हनुमान चालिसाची आहे ती उत्तरेतल्या. आता माझं म्हणणं एक कायम असतं की तुम्ही ज्या प्रदेशात वाढलेल्या आहेत त्या प्रदेशातल्या गोष्टींनीच तुम्हाला फरक पडणार आहे. म्हणजे
हनुमान चालिसेचा उपयोग होतो का? हो, होतो. पण जेव्हा रामदास स्वामींनी हनुमान स्तोत्र लिहिलं, तेव्हा 12,00,000 जप हे त्यांनी नदीत उभं राहून केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्यासमोर मारुतीराय प्रसन्न झाले, उभे झाले, त्याच्यानंतर ते त्या क्षणी सुचलेलं स्तोत्र आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, मला आत्ताही अंगावर काटा आला. मारुतीराय असे उभेच आणि तेव्हा रामदास स्वामींना ते स्तोत्र सुचतंय. त्या स्तोत्रामध्ये किती ताकद असेल. हो. फक्त तुम्ही रील्सचा प्रभाव बघून तुम्ही तुमचं स्वतःचं जे म्हणायला सोपं आहे, जे तुम्हाला लहानपणापासून पाठ करायला सांगितलेलं आणि तुमचं पाठ आहे, ते सोडून हनुमान चालिसेचं जे म्हणणं सोडा ऐकल्यानंतर त्याचा अर्थ पण कळत नाही, अशाच लोकांच्या मागे तुम्ही का जाताय? माझं म्हणणं आहे, दोन्ही मारुतीचेच आहेत. आपल्याला त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. पण जे सोपं आहे ते करा ना. कुठेतरी रील्सचा प्रभाव आहे म्हणून जे अवघड आहे ते करायला जायचं सोपं आहे. रामदास स्वामींनी इथे महाराष्ट्रात लिहिलेलं आहे. मारुतीराय तोच आहे. इथे असू देत नाही तर कुठेही असू देत. माझं म्हणणं आहे की जे आपले संस्कार आहेत ना, हे आपले संस्कार आपण जपूया. दुसऱ्यांचा प्रभाव आपल्यावरती पाडून घ्यायचा आहे का? तर माझं म्हणणं एक लिमिट ठेवा आणि मग त्याच्यानंतर त्या म्हणजे स्वीकार करायला काहीच अडचण नाही. पण पहिले स्वतःचं खंबीर ठेवा आणि मग स्वीकारा. आधी आपलं पाठ करा आणि मग ते लोक पाठ काय करा. करतात, भीमरूपी हे आजकाल विसरायला लागलेले आहेत. हो. कारण हनुमान चालिसा लावा, हनुमान चालिसा लावा, हनुमान चालिसा ऐका, त्याचं एवढ्या वेळा म्हणा, ही इतक्या वेळा आपल्यावर बंबार्डिंग केलं जातं. मारुती स्तोत्राचं का नाही? मारुती स्तोत्र म्हणा ना तुम्ही. माझं म्हणणं असतं मारुती स्तोत्र म्हणा. आपल्याला येतं पण ते. येस, आपल्याला- सोपं आहे, म्हणणं सोपं आहे. हो. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती, याच्यात अवघड काहीच नाही आहे. आणि वज्र हनुमान मारुती म्हणजे त्या मारुतीचं पूर्णपणे हे केलेलं आहे, तुमच्यासमोर उभा राहतो, ते म्हणा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जे तोटके म्हणालात त्याच्यात अजून एक गोष्ट रील्समध्ये खूप फेमस आहे की हातावर ही 24 साईन आहे लिहा. का, हे आहे का, 24 ओके, लिहा वगैरे ओके. तर आहेच. हां, हां. पण ते ही खूण आहे का बघा, शंख आहे का बघा, क्रॉस आहे का बघा, मग ते असं काढून दाखवलं जातं. तर हे सगळं खरंच आहे का, ते कसं समजून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात नाही असं नाही. फक्त आता काय झालं ना, नुसतं एखादा क्रॉस आणि थोडंसं वरती आलं असलं की फिश साईन समजून जायचं. हे एकतर जे रील्समध्ये दाखवतात ते कुठल्या तरी बोर्डवरती काढून दाखवलेलं असतं. ते तुमच्या हातावरती तसंच असतं असं नाही. मी परत हे म्हणतो, हे खूप पर्सनलाइज गोष्टी आहेत. तुमच्या हातावरती आहे का ते बघितलंच पाहिजे. फक्त एक असं काहीतरी साईन आहे की प्रत्येकाच्या साईनवर हातावरती फुल्या आहेतच. त्यामुळे माझ्या हातावरती हा खूप मला त्रास खूप जास्त होतो. लोक प्रत्येकजण विचारतात, माझ्या हातावरती फिश साईन आहे का? मग मला राजयोग आहे का? मग मला रीलमध्ये असं दाखवलं होतं, मग ते माझ्या हातात आहे का? म्हणजे लोकांचे प्रश्न असतात करिअर वगैरे, ते सोडून लोक हेच विचारत बसतात. आणि मला प्रत्येकाला ते सांगावं लागतं की ते रीलमध्ये जे दाखवलंय ना, कुठलंच साईन एकतर पूर्ण नसतं. आता परवाच मी एक कॅनडातले माझे 3 क्लायंट होते, त्यांच्या मुलीचा हात बघत होतो. त्यांच्या मुलीच्या हातावरती स्वस्तिक होता, पण त्यात स्वस्तिकातली एक आडवी लाईन नव्हती, ती अपूर्ण होती. पण तो स्वस्तिक आहे हे मला कळलं, कारण मी इतके वर्ष बघतोय. बरोबर. पण ते जे रील्समध्ये बघितलं असतं, त्यांनी अख्खा स्वस्तिक शोधला असता, तो कधीच मिळाला नसता त्यांना. बरोबर. सो हे रील्सवरती आहे ना, ते सायन्स असतात का? तर हातावरती खूप चांगले सायन्स आहेत बरं का. म्हणजे मी काही त्यातले 1-2-4 सायन्स सांगतो नक्की. फक्त. हां. गुरुचं बोट आहे, त्याच्या खाली जर चौकोन असेल तर ती व्यक्ती तुम्ही कधीही बघा खूप चांगली कन्सल्टंट असते. म्हणजे त्या व्यक्तीकडे लोक भले का चांगल्या गोष्टी घडल्यावर येणार नाहीत, पण त्रासात असल्यावर लगेच त्या व्यक्तीला फोन करतील, अरे असं असं झालंय, मी काय करू? त्याचा सल्ला खूप लोक घेतात आणि त्या सल्ल्याचा ना फायदा खूप जास्त होतो. त्यामुळे जर गुरुच्या इथे चौकोन असेल तर त्या व्यक्तीचं तुम्ही ऐका. तुम्ही त्याच्याकडनं कन्सल्टेशन घ्या आणि त्याचं ऐका. दुसरी गोष्ट एक सध्या खूप व्हायरल होते, रीलमध्ये खूप आहे, एम साईन असेल हातावरती तर तुम्ही मिलियनेअर होणार, तुम्ही हे होणार. सगळं खोटं आहे. एम साईन हे प्रत्येकाच्या हातावरती असतं. म्हणजे 100 पैकी 99 लोकांच्या हातावरती एम साईन सापडणारच तुम्हाला. मग सगळे लोक होत आहेत का श्रीमंत? हां, पण त्याच्यातलं एक साईन जे आहे ते खूप जास्त हातावरती आढळतं आणि त्याचा खूप जास्त परिणाम पण दिसतो. ते काय? तर तुमची ही जी हृदयरेषा आणि मस्तकरेषा जी आहे त्याच्यामध्ये फुल्यांचं चिन्ह असणं. एक्स मार्क, मिस्टेरियस क्रॉस म्हणतात त्याला. मिस्टेरियस क्रॉस हा काय दाखवतो? तर तुम्हाला इंट्युशन पॉवर दाखवतो. तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की घटना घडायच्या आधी जाणवतात. अनोळख्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे कधीतरी जाऊन आलं आहे असं वाटतं, किंवा जी काही घटना चालू आहे आत्ता ती तशीच्या तशी आधी घडली असं वाटतं.
सो हे जर होत असेल तुमच्यावर, तुम्ही तुमचा हात बघा, तुमच्या हातावरती फुल्या मार्क्स असतात आणि असतातच असतात. म्हणजे तुमचे जे काही प्रेक्षक आहेत सगळ्यांनी आपला हात बघावा. ज्यांना ज्यांना असं होतं त्यांच्या हातावरती एक्स आहेत. बऱ्याचदा ते असं म्हणतात पण की मला वाटलंच होतं असं होईल. त्यांनी चेक करावं, त्यांच्या हातावरती एक्स मार्क असतोच. सो हे हातावरनं खूप क्लिअर दिसतं. आता तिसरा एक हे आहे, थोडासा तो वाईट आहे, पितृदोष हातावरनं दिसतो. आता सर्वात एक गैरसमज काय आहे ना, की पितृदोष म्हणजे काहीतरी माझ्या आईवडिलांचा दोष. बरेचदा मला म्हणतात माझे वडील लवकर गेलेत त्यांचा काही दोष आहे का? तर पितृदोष हा म्हणजे पितरांचा दोष, म्हणजे आपले जे पूर्वज आहेत पितर. त्यांचा दोष, बरोबर. आईवडिलांचा दोष नाही. आईवडील बेसिकली आईवडील जरी लवकर गेले असले तरी तुम्ही जन्माला आल्यानंतर ते जाणार आहेत. सो त्यांचा दोष तुम्हाला नाही लागत. तुम्हाला जो दोष लागतो तुमच्या पूर्वजांचा. आणि माझं म्हणणं काय असतं की पितृदोष हा घरातल्या 70 ते 80% लोकांना जर त्रास असेल तरच पितृदोष. बरं. एकालाच कोणाला तरी त्रास होतोय, बाकी सगळ्यांचं आयुष्य चांगलं आहे, तर त्याला पितृदोष म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि पितृदोषमध्ये सर्वात महत्त्वाचं काय होतं, तर विवाह आणि संततीमध्ये प्रॉब्लेम होतात. म्हणजे काय, विवाह न होणं, उशिरा होणं, झाल्यास न टिकणं. संतती न होणं, उशिरा होणं, झाल्यास संततीत काहीतरी प्रॉब्लेम असणं, म्हणजे अपंगत्व येणं किंवा बऱ्याचदा जन्मतः फीट येते मुलांना. सो या गोष्टी ज्या आहेत त्या पितृदोषामुळे कळतात. जेव्हा मी बघतो हातावरती पितृदोष मला दिसतो, तेव्हा मी त्यांच्या पणजोबांपासून सगळी हिस्ट्री घेतो. त्या व्यक्तीच्या घरामध्ये समजा 4 त्यांची घरं आहेत. 4ही घरांमध्ये कमीत कमी एका माणसाला त्रास झालेला असतो. या 3 हे जे 6 त्रास मी सांगितले त्याच्यापैकी एक त्रास प्रत्येकाला असतोच असतो. सो ह्या गोष्टी हातावरनं खूप क्लिअर करतात. माझ्याकडे एक क्लायंट आला होता. तो आला होता त्याला मूल होत नाही म्हणून. मी त्याचा हात चेक केला. त्याच्या हातावरती मला पितृदोष दिसत होता. मी सगळी जेव्हा माहिती काढली ना, त्याच्या भावाची 5 लग्न झालीत. 5 सगळी मोडली आहेत. 5 लग्न केली आहेत तरी पण सगळीच्या सगळी मोडलेली आहेत. त्यामुळे हे पितृदोष खूप, आता बऱ्याचदा लोक म्हणतात मग 5 लग्न मोडले असेल तर तो त्याचा प्रॉब्लेम असेल. पण त्याला अजून 2 भाऊ आहेत. दोघांचं पण मॅरिड लाईफ खराब आहे आणि म्हणजे ऑलमोस्ट संपलेलं आहे. म्हणजे 4 भाऊ आहेत. एकाला मूल होत नाही, एकाची 5 लग्न झाली आणि जे उरलेले 2 भाऊ आहेत त्यांचं पण लग्नाचे प्रॉब्लेमच चालू आहेत. सो हे हातावरती खूप जास्त क्लिअर. एकच फक्त त्यांची बहीण आहे ज्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. सो ह्या हातावरनं खूप क्लिअर कळतं आणि त्या गोष्टी लगेच समोर येतात पण. सर मगाशी आपण हा आता विषय जो लग्नापर्यंत आपण आलो की लग्न आणि मोडणं आणि आपण मगाशी सहजीवनाविषयी बोललो. आता अजून एक प्रश्न आपल्या समाजामध्ये असा आहे की बरेच जण समलैंगिक आहेत. तर ते पण तुम्हाला, कारण काय आहे त्या लोकांना बाहेर येऊन घरच्यांना सांगणं कठीण असतं. बरोबर. मग अशा वेळेला तुम्ही त्यांना गाईड करू शकता का? बेसिकली हातावरनं समलैंगिकता कळते का, खूप क्लिअर कळते. फक्त त्याच्यासाठी हात आणि तो माणूस समोर असावा लागतो, कारण हे पूर्ण सामुद्रिक लक्षणांवरनं कळतं. सो माझं म्हणणं असतं की जेव्हा आपण लग्न करतो, जेव्हा मगाशी जसं सांगितलं की मी दोघांचे स्वभाव वगैरे सगळं ते मॅच करून देतो, तेव्हा हा महत्त्वाचा विषय बघितला जातो की त्याचं सेक्स ओरिएंटेशन काय आहे. बरेचदा त्याला बायसेक्शुअल पण असतो, कधी तो समलैंगिक म्हणजे स्वतःच्या सेक्सकडे त्याला अट्रॅक्शन असतं आणि मग नॉर्मल पण असतो. सो हे हातावरनं खूप जास्त कळतं. मध्ये एक क्लायंट आला होता माझा, त्याला लग्न करायचं होतं पण त्याच्या हातात मला दिसत होतं आणि तो आला होता आई आणि मावशीसोबत आला होता. मी आई आणि मावशीला म्हटलं थोडा बाजूला असं मी त्याला बोललो की मला थोडंसं ना तुझ्या हातामध्ये समलैंगिकता म्हणजे तू गे आहेस असं मला दिसतं. तो म्हटलं सर हो आहे, पण मी घरच्यांना कसं सांगू, मला घरच्यांना ते सांगता येत नाही, त्यामुळे मला लग्नाचा ते फोर्स करतात, मला करायचं नाही आहे लग्न. म्हणजे तू लग्न केलंस ना त्या मुलीचं तू आयुष्य हे करशील, खराब करशील. त्यामुळे माझं म्हणणं तू एकतर घरी स्पष्ट सांग, नसेल तर तू लग्न करू नकोस. त्यामुळे सर मग मी घरी कसं सांगू. म्हटलं ठीक आहे. मग मी बोलवलं त्यांना, आईला आणि मावशीला. त्यांना मी सांगितलं ह्यांच्या आयुष्यामध्ये लग्न जर त्यांनी आत्ता केलं तर प्रॉब्लेम आहेत, पुढचे 5 वर्ष तुम्ही लग्न करू नका. म्हणजे त्यांना असं पण नाही झालं की लग्नच करायचं नाही आहे, 5 वर्ष थांबा असं सांगितलं. आणि 5 वर्षात त्या गोष्टी त्याला म्हटलं 5 वर्षात तुला काय कसं करायचं आहे ते तू क्लिअर सांगणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने जर समुपदेशन आपण केलं तर याच्यात सगळी विन विन सिच्युएशन होते. म्हणजे लग्न होणाऱ्या मुलीचं संसार मोडण्याचा प्रश्न संपला, त्या मुलाला जे काही दडपण आलेलं आहे लग्नाचं ते संपलं आणि यांना जे लग्नच होत नाही आहे ते 5 वर्ष होणारच नाही आहे, त्यांचा हा प्रश्न संपला. सो अशा पद्धतीने त्या गोष्टी सांगितल्या जातात.
पण हातावरनं समलैंगिकता, बायसेक्शुअलपणा हा क्लिअर कळतो. आणि त्यांनी अनेक संसार वाचू शकतात आणि एखाद्या माणसाला जगण्याचा दृष्टिकोनही मिळू शकतो 100% असं आता मला काय वाटतं. झालं ना, म्हणजे एक 6 महिन्यांपूर्वी एक क्लायंट आला होता. तो बायसेक्शुअल आहे, म्हणजे त्याला स्त्रीही आवडते आणि पुरुषही आवडतो आणि त्याला 2 मुलं आहेत. लग्न केलं आहे, 2 मुलं आहेत आणि आता त्या नवरा बायकोंमध्ये वाद चालू आहेत. का तर याचं जे काही प्रकरण ते बायकोला कळलं आहे. प्रकरण म्हणण्यापेक्षा सेक्स ओरिएंटेशन कळलेलं आहे. चूक नाही, ते निसर्गाने दिलेलं आहे, जे काय त्यांचं मत आहे ते असेल, पण याच्यामुळे त्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. सो आता त्याला काय कन्सल्ट करावं हा तिथं माझ्यासमोर प्रश्न होता. आणि त्या मुलीने ऑलरेडी त्याला नोटीस पाठवली होती. घटस्फोटाचं चालू होतं, ते सगळं चालू होतं. सो खूप लग्न याच्यामुळे मोडत आहेत सध्या. त्यामुळे हे ओरिएंटेशन क्लिअर असेल आणि त्याला जर तुम्ही छान एक समजावून सांगितलं तर नक्कीच त्यातनं मार्ग निघू प्रत्येक शकतो. गोष्टीला मार्ग आहे. फक्त तुम्ही कशा पद्धतीने ती सिच्युएशन हँडल करताय, कशा पद्धतीने समुपदेशन करताय ते महत्त्वाचं आहे. सर, जसं आपण हा एक विषय मांडला तसा अजून एक विषय महत्त्वाचा म्हणजे आपल्या समाजात खूप लोक आहेत ज्यांचा ह्या शास्त्रावर विश्वास नाही. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? बऱ्याचदा ना लोक येतात, आम्हाला बघायचं तुम्हाला काय कळतंय. उलटं हां, म्हणजे तुमची प्रश्न परीक्षा. डायरेक्ट. अहो, मध्ये तर छत्रपती संभाजीनगरवरनं 3 लोकं आली होती. त्यातला एक जण म्हणला, "सांगा." म्हणलं, "काय सांगू?" म्हणलं, "नाही, माझ्या हातावरनं काय दिसतंय ते सांगा." त्याला 2-4 गोष्टी सांगितल्या. त्याच्या हातावरती पण लग्नाचे प्रॉब्लेम होते. त्याने मला कबूल केलं नाही बरं का. मग नंतर मी म्हटलं, 27व्या वर्षी लग्नात काहीतरी इश्यू झाला होता. घटस्फोट झाला आहे माझा. म्हणलं, मी तेच विचारत होतो ना मग. आणि जेव्हा मी त्याला वर्ष सांगितलं एक्झॅक्ट, की त्या ह्या वर्षी झालेलं आहे, त्याच्यानंतर तो म्हणला, "हो सर, सांगा आता." म्हणजे लोकांचा विश्वास नसला तरी माझं म्हणणं, एकदा तुम्ही या. मी तुमच्या गोष्टी सांगतो, तुम्ही नका सांगू. मी तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगतो, मी तुमचा स्वभाव सांगतो. बऱ्याचदा कसं होतं ना, लहान मुलं जे असतात, लहान म्हणजे एक 17-18 वर्षाची, जेन झी म्हणू किंवा जे काय मॉडर्न हे, त्यांचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नसतो. ते घरच्यांनी आणलेलं असतं म्हणून बसतात. आणि जेव्हा मी सांगतो तेव्हा त्यांचा असा असा चेहरा झालेला असतो अवाकपणे, की "तुम्हाला कसं माहिती?" मग मी त्यांना म्हणतो, की "आपण पहिल्यांदा भेटलो आहे. तुझ्याबद्दल मला आधी कोणीही सांगितलेलं नाही आहे. पण या गोष्टी होत आहेत कारण तुझ्या हातावरती लिहिलेलं आहे." आणि मग त्याच्यानंतर मी जे त्यांना सांगतो ना, त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसतो. सो माझ्याकडे आलेले विश्वास असो नसो, जाताना विश्वास ठेवून जातात. ही खूप चांगली गोष्ट आहे. जाताना विश्वास ठेवून Yes. जातात तुमच्यावरती. कारण बरेच वेळेला त्या लोकांचं असं असतं, की ते ज्यांच्याकडे जातात ते इतके काहीतरी भयंकर मार्ग करायला सांगतात ना, ते कदाचित याच्यातलं- फायनान्शियली पण परवडत नसतात किंवा ते पटणारे नसतात. नाही, असं बरेच वेळेला तसं होतं. नाही आहे. बेसिकली या शास्त्रातनं एक प्रॉब्लेम असा झाला, की समजून सांगणं राहिलेलं नाही आहे. म्हणजे आत्ता काय सांगितलं जातं, तुमचं शनी वक्री आहे म्हणून हे होतंय. शनी वक्री काय हे मलाच माहीत नाही. पण मी काय सांगतो, तुमचं शनीचं बोट वाकडं आहे ना, त्याच्यामुळे हे होतंय आणि ते समोर दिसतं माणसाला, "अरे हो, माझं बोट वाकडं आहे." मग त्याचा विश्वास बसतो. किंवा गुरुचं बोट वाकडं आहे म्हणून ह्या गोष्टी होत आहेत. तुमची गुरुची 7व्या स्थानावरती वक्रदृष्टी आहे. काय कळणार ते गुरु कुठून बघतोय ते कसं काय कळणार आहे? पण हेच मी जेव्हा सांगतो, की गुरुचं बोट तुमचं वाकडं आहे किंवा गुरुच्या खाली तुमचं तीळ आहे किंवा गुरुचं हाताच्या खालचा हा जो उंचवटा आहे तो सपाट आहे. या गोष्टी समोर दिसतात माणसाला आणि मग तो विश्वास ठेवायला लागतो, की हो, म्हणजे मी कंपेअर करून सांगतो. त्याच्याबरोबर समजा त्यांचे आई-वडील आले असतात. यांचा हात बघ इथे कसा उंचवटा आहे, तुझा हात बघ कसा चपटा आहे. म्हणून हे प्रॉब्लेम आहेत. सो असं समजून सांगितल्यावर प्रत्येकाला विश्वास बसतो. कारण प्रत्येकाला त्रास आहेत आणि त्या त्रासातनं बाहेर प्रत्येकाला यायचं आहे. नक्कीच. विश्वास नाही हे का म्हणतात? कारण त्यांचा त्यांच्या कर्मावरती विश्वास असतो. मी करून दाखवीन असतं. पण जेव्हा त्यांना आपण प्रॅक्टिकली इश्यूज दाखवतो ना, तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. कारण शेवटी सगळ्यांना बाहेर यायचं याच्यातनं. करेक्ट. कारण येतात तेव्हा काहीतरी झालेलं त्रास असतं घेऊनच आयुष्यात yes. म्हणूनच येतात. येस. सर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावरती इतकं वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगितलं. एक सायन्स आहे या बरोबरीनेच, की विश्वास ठेवण्यासाठी आणि तुम्ही आयुष्यात कसं जगलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन आपल्या हाताच्या माध्यमातून आपण कसं करू शकतो. तो हा विषय तुम्ही इथे इतका सोप्या पद्धतीने मांडला त्याबद्दल गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट करणं तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. येस, थँक्यू.